पण सोलो ट्रॅव्हलर्स होते, पण आता ॲज यू हॅव सेड राईटली की सोशल मीडियामुळे त्याचं कव्हरेज इतकं वाढलं आहे करेक्ट. की लोकांना लक्ष आलं की इट इज चॅलेंजिंग बट इट इज फन ऑल्सो. सो खूप लोक त्याचा पण विचार करतात. काय बोलताय? अरे चिल, एकदम रिलॅक्स. एकदम रिलॅक्स ना. तर आज आपल्या बरोबर आहे यशोधन मुळे. ही इज द डिरेक्टर ॲट भाग्यश्री ट्रॅव्हल्स. भाग्यश्री ट्रॅव्हल्स टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी. आय थिंक इट इज स्टार्टेड फ्रॉम 1981. येस, 81. आणि तर यशोधन, वेलकम टू काय बोलताय. हाय, थँक्स. आणि रिअली एक्सायटेड फॉर दिस पॉडकास्ट. Yeah. का ट्रॅव्हल इंडस्ट्रीचा हा आमचा पहिलाच पॉडकास्ट आहे. तर सिन्स वी नो इच अदर, सिन्स वी वर्किंग टुगेदर सिन्स पास्ट 3-4 years, तर Yeah. भाग्यश्री ट्रॅव्हल्स तसं एक मला ॲज अ पर्सन आयडिया आहे, पण आमच्या व्ह्युअर्सना फार उत्सुकता आहे की मॅनेजिंग अ ट्रॅव्हल कंपनी एस्पेशली कोविड नंतर आणि ड्युरिंग कोविड आणि प्री कोविड. तर पहिलं तर आम्हाला भाग्यश्री ट्रॅव्हल्स बाबतीत सांगशील की काय कसं कंपनी म्हणजे फॉर्म झाली आणि कसं त्याचा एक्सपिरियन्स तुझ्या शब्दात आम्हाला ऐकायला आवडेल. राईट. तर आपली सुरुवात झाली 1981 साली. आमच्या आजोबांनी सुरुवात केली आणि त्या काळी फिरण्याची जी कन्सेप्ट होती, म्हणजे ट्रॅव्हलची जी कन्सेप्ट होती, ती यात्रा ही होती. म्हणजे लोक देवदर्शनाला जायचे कुटुंबाबरोबर. तेव्हा असं फार लेजर ट्रॅव्हल वगैरे फार काही अस्तित्वात नव्हतं. तर सुरुवातीला तीच कन्सेप्ट पकडून आपण ग्रुप ट्रिप सुरू केल्या आणि पहिली ग्रुप ट्रिप गेली 17 फेब्रुवारी 1981ला. आणि तो पहिलाच ग्रुप आपला फॉर्च्युनेटली 50 लोकांचा आला. मग त्या काळी असं की बसनी जायचं. जरी पूर्ण साऊथ इंडिया किंवा दक्षिण भारताची ट्रिप असेल तर इथनं पुण्यातनं बस निघायची आणि पूर्ण सेक्टर कव्हर करून पुण्यात परत यायची. बरोबर. मिनवाईल राहायच्या सोयी पण त्या काही एवढ्या काही खास नव्हत्या. इन्फ्रास्ट्रक्चर काही डेव्हलप झालं नव्हतं. रस्ते होते थोडेफार. आणि त्याच्यावरती मग म्हणजे माझ्या आजोबांबरोबर माझी आजी ट्रॅव्हल करायची, माझ्या 2 आत्या, माझे वडील, आमचे काका, हे सगळेजण ट्रॅव्हल करायचे. अक्षरशः स्वयंपाक करण्यापासून लोकांना वाढेपर्यंत सगळी कामं सुरुवातीला ह्यांनी केली. सो इट वॉज अ व्हेरी हंबल काइंड ऑफ अ बिगिनिंग. आणि त्यामुळे लोकांना आम्ही खूप आपले वाटायचो. हळूहळू ही कन्सेप्ट 1990च्या दशकात चेंज होत गेली आणि त्यावेळेला पॅकेज ट्रिप्स यायला लागल्या. आणि हनीमूनची कन्सेप्ट पहिल्यांदा महाराष्ट्रात आपण इंट्रोड्यूस केली. ओके. तर आपण त्यातले पायोनियर्स होत. सो पॅकेज म्हणजे कसं की थोडक्यात आमच्या वडिलांनी काकांनी पूर्ण देश स्वतः बघितला होता या सगळ्या अलीकडच्या ग्रुप ट्रिप्समध्ये. आणि हॉटेल्स माहिती होती, हॉटेलवाले माहिती होते. मग त्यांच्याशी फोनवरनं कॉन्ट्रॅक्ट करून वगैरे हळूहळू आम्ही पॅकेजेस क्रिएट करायला सुरुवात केली आणि मग त्याची पॉप्युलॅरिटी वाढत गेली. ओके. राईट. सो साधारणतः 95 पर्यंत वगैरे आपण डोमेस्टिक सेक्टरमध्येच काम करत होतो. आणि त्याच्यानंतर 95 नंतर आपलं काम सुरू झालं इंटरनॅशनलमध्ये. ओके. पहिली मॉलदीव्स गेली, मॉरिशस गेली, मग सिंगापूर, थायलंड, मलेशिया आपलं पहिलं ग्रुपचं सेक्टर होतं. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू युरोप म्हणा किंवा अजूनही साऊथ आफ्रिका, म्हणजे थोडक्यात आजच्या तारखेला तुझं म्हणशील तर अंटार्क्टिकापर्यंत सगळीकडे आपले क्लायंट जाऊन आले, आपल्या ऑफिसमधली लोक जाऊन आले आहेत, एम्प्लॉईज जाऊन आले आहेत. सो राईट फ्रॉम जपान टू लॅटिन अमेरिका आणि राईट फ्रॉम अलास्का टू ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, एव्हरीवेअर, सगळीकडे वी हॅव बीन टू. ओके. आणि या सो दॅट्स हाऊ द जर्नी इज इन ब्रीफ. तर तुझं ॲज अ आता 3rd जनरेशन, येस, बरोबर, तर लहानपणीपासूनच ट्रॅव्हलमध्ये असल्यामुळे तू पण भरपूर फिरला असशील. तर तेव्हा असं वाटलेलं का की नाही मी याच बिझनेसमध्ये करीन का काय, कसं म्हणजे किंवा तेव्हाच आवड निर्माण झालेली ट्रॅव्हलिंगची आणि कसं तुझी जर्नी कशी तू शेपअप केलीस याच्यामध्ये? राईट. सो ॲक्च्युली फॉर्च्युनेटली फॉर मी इन सम वे मला हे पहिल्यापासून माहिती होतं की मला हेच करायचं आहे. ओके. आणि मला असं वाटतं की खूप कमी लोकांना त्यांची लाईन एवढ्या लवकर सापडते आणि त्याला थोडं नशीब लागतं. तर सुरुवातीपासून मी आता सुरुवातीला कसं होतं की घरीच ऑफिस होतं आमचं. बरोबर. त्यानंतर आम्ही 1999 साली इकडे शास्त्री रोडला शिफ्ट झालो. तर तोपर्यंत सगळी लोकं घरीच यायची किंवा इव्हन मी पण ऑफिसला म्हणणार बाबांबरोबर किंवा आईबरोबर कधी गेलो असेल की याला शाळेत सोडायचं पण थांबला इथं थोडा वेळ. तर तेव्हा मी येणं लोक बघायचो आणि त्यांच्याकडनं वेगळ्या जागांची नावं ऐकायचो की कोण सिंगापूरला चाललंय, कोण अमेरिकेला चाललंय, कोण युरोपला चाललंय. तर तेव्हापासून मला या सगळ्या गोष्टीबद्दल फॅसिनेशन खूप जास्त होतं की कसे देश असतील, कसे लोक असतील, कसे राहत असतील या सगळ्या याच्याबद्दल.
आणि दुसरा ह्याच्यातला पार्ट झाला तो म्हणजे प्रॅक्टिकल ह्याचा, प्रॅक्टिकल एज्युकेशनचा किंवा इनपुट्सचा. तर आमच्या इथे म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे की आम्हाला खूप लवकर ते शिकवण्याचा प्रयत्न करतात कुठलीही गोष्ट. आता मी पहिली ट्रिप ॲज अ असिस्टंट म्हटल्यावरती काही टेक्निकली थोडं काम असतं पण जबाबदारी काही नसते. तर ॲज अ असिस्टंट म्हणून मी जेव्हा 7वीत होतो तेव्हा मला त्यांनी पहिल्या ट्रिपवर केरळला पाठवलं. अच्छा. ओके. आणि त्याच्यानंतर मग मी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीत एखादी ट्रिप करायचो. मग असं करत करत केरळ म्हणा, राजस्थान म्हणा, काश्मीर म्हणा, हे माझं 10वीपर्यंत झालं. 11वीत मी पहिल्यांदा इंटरनॅशनल ट्रिपला गेलो. तो ग्रुप खूप मोठा होता, 210 लोकांचा ग्रुप होता आणि आम्ही 5 टूर मॅनेजर त्याच्याबरोबर होतो. आणि मला थोडाफार डोमेस्टिक टूर्सचा अनुभव होता, फार काही इंटरनॅशनलचं माहीत नव्हतं. पण ती ट्रिप झाली आणि त्याच्यानंतर मला वाटत नाही की एकाही ट्रिपला मी असिस्टंट मॅनेजर म्हणून गेलो. ओके. आणि त्याचं एक तुम्हाला ना म्हणजे एकदा तुम्हाला त्यातली मजा सापडली ना की त्याच्यानंतर तुम्ही मागे वळून बघत नाही. इट इज सो मच फन की नवीन लोकांना भेटणे, नवीन जागा बघणे, नवीन गोष्टी ट्राय करणे, नवीन एक्सपिरियन्सेस घेणे. आणि मग त्याची एक कॉन्स्टंट भूक मला तयार झाली. बरोबर. आणि आता फुल टाईम जॉईन करून मला 8 वर्ष झाली, पूर्ण 9 वर्ष होतील आता. पण या सगळ्या वर्षात मला रोज म्हणजे आपण जे म्हणतो ना की व्हॉट हेल्प्स यू गेट अप फ्रॉम द बेड, आणि जे तुम्हाला रोज मोटिवेट काय करतं काम करायला, तर मला हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं की माझा जॉब खूप हॅपनिंग आहे. माझ्या जॉबमध्ये रोज चॅलेंजेस असतात. बरोबर. आणि ती फेस करायला, त्यातनं मार्ग काढायला जी मजा येते ना ती मोस्ट लोकांना नाही मिळत. बरोबर. सो मी तसं म्हणेन की खूप हॅपनिंग जर्नी आहे तसं म्हटलं तर. आणि इट इज सो मच फन एव्हरी डे. आता तुझे कुठल्या कंट्रीज राहिल्या आहेत जर मी म्हणायचं? नाही, टेक्निकली हे बघ, जगात 196 कंट्रीज आहेत साधारणतः, आणि थोडा तो नंबर डिफर होत राहतो. पण आय एम हार्डली ॲट 40. ओके. सो तसं म्हणलं तर मी आकड्यांबरोबर फार स्ट्रॉंग नाही आहे, पण एक 25% सुद्धा तसं म्हणलं तर माझं बघून झालेलं नाही आहे, किंवा 25% बघून झालं असेल. सो खूप काही राहिलंय. आणि जरी म्हणजे असं बऱ्याच वेळेला होतं की आमच्या प्रोफेशनमध्ये आम्ही सेम कंट्रीला पण बऱ्याच वेळेला व्हिजिट करतो, बिकॉज ग्रुप्स येत राहतात, बॅक टू बॅक असतात. त्या केसमध्ये सुद्धा ना असं वाटू शकतं की तुम्हाला कंटाळा नाही का आला, तुम्ही 10व्यांदा सिंगापूर. बरोबर आहे. बट इट इज नॉट ॲट ऑल लाईक दॅट. दरवेळेला तुम्हाला काहीतरी नवीन अनुभव असतो, कारण तुमच्याबरोबर लोक बदलतात. बरोबर. दरवेळेला जर तुम्ही 40 नवीन चेहरे घेऊन कुठेतरी चाललाय तर तुम्हाला अर्थातच एक्सपिरियन्स वेगळा असणार आहे. बरोबर. आणि दरवेळेला त्या लोकेशनला सुद्धा म्हणजे इच लोकेशन हॅज सो मच टू ऑफर. बरोबर. फ्रॉम कल्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणा, किंवा फ्रॉम अदर पॉईंट ऑफ व्ह्यूज लाईक एक्सपिरियन्स किंवा टाईम तिथे तुम्ही जो घालवता, त्या बऱ्याच नवीन गोष्टी तुम्हाला कळतात. त्यामुळे इट इज नेव्हर बोरिंग दो इट इज द सेम कंट्री. तू आता जसं चॅलेंजेस म्हटलास की आहेत, की दरवेळेस लोक वेगळी, दरवेळेस त्या टूरमध्ये येणारे वेगळे चॅलेंजेस, काय काय आपले सीन असतात, काय काय हिडन असतात, कधी काही कर्व बॉल येऊ शकतो आपल्याकडं. तर याचं तू कसं, म्हणजे कारण का लोकांना असं वाटतं की टूर गाईड म्हणजे किंवा मला जेव्हा आधी वाटायचं की अरे काय भारी जॉब आहे यार याचा, मस्त जायचं फिरायचं आणि परत यायचं, वेगवेगळ्या कंट्रीज करतो असं. पण त्याच्या मागचे चॅलेंजेस लोकांना माहिती नसतात. तर आमच्या व्ह्युअर्सना ते ऐकायला आवडेल की काय ॲक्च्युअल चॅलेंजेस असतात आणि काय काय किस्से, काय काय गमतीशीर किस्से पण घडत असते भरपूर दरवेळेला. तर ते आमच्या व्ह्युअर्सना ऐकायला आवडेल त्याच्यावरती. सो म्हणजे मी तुला एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो, ऑनेस्ट पॉडकास्ट असल्यामुळे, की मला या सगळ्या गोष्टीत सुद्धा मजा येते बरं का. की सोशल मीडियावर स्टेटस टाकणे, 4 लोक विचारतात तू कुठे चाललायस, तू सारखाच फिरवतो असं लोक म्हणतात. सो त्याला आजकाल जे ग्लॅमर प्राप्त झालंय ते एन्जॉय करायला मला नक्की मजा येते. बरोबर. पण अर्थात चॅलेंजेस भरपूर आहेत. आणि म्हणजे कसं असतं की 10 दिवस किंवा 8 दिवस किंवा 15 दिवस, काही ट्रिप मोठ्या सुद्धा असतात, ह्याच्यात फक्त आपलंच नाही तर 10 लोकांचा इंटरेस्ट टिकवून ठेवणे, किंवा 20-30 लोकांचा इंटरेस्ट टिकवून ठेवणे, जे एकमेकांपासून टोटली डिफरंट आहेत. बरोबर. आणि आपापला एक वेगळा अजेंडा घेऊन आले ट्रिपवर. बरोबर. ह्यांना एंटरटेन ठेवणं, त्यांना बोर न होऊ देणं. आणि एंटरटेन ठेवणं म्हणजे काय, थोडक्यात मेक देम कीप बिलिव्हिंग इन की रोज काहीतरी नवीन घडतंय, छान काहीतरी आहे, दाखवत राहणं. कारण तुम्ही एक साईट सीइंग दाखवता. साधी गोष्ट तुला सांगतो, आता आम्ही किचन घेऊन जातो भारतातल्या ट्रिप्सवरती. आता खानसामा जो असतो किंवा महाराज असतो, आता ज्या ठिकाणी हॉटेल फूड नाही चांगलं मिळत, तो एक भाजी करणार, कोणाला ती आळणी लागते, कोणाला तिखट लागते, कोणाला खारट लागते. सो हे पर्सन स्पेसिफिक आहे. बरोबर. सो हे चॅलेंजेस अनएंडिंग आहेत, त्यात काही तुम्ही कोणाला फुल्ली सॅटिस्फाय नाही करू शकत. बरोबर. आणि असे तू चॅलेंजेस म्हणशील तर भरपूर असं, म्हणजे एक असतात ते लोकांशी रिलेटेड चॅलेंजेस असतात, की लोकांचे मूड सांभाळणे, कोण काय गडबड केली तर ते सांभाळणे, कोणी काय विसरलं हरवलं तर ते सांभाळणे.
आणि दुसरं म्हणजे लोकेशन स्पेसिफिक चॅलेंजेस की तिथे काहीतरी नवीन झालं असतं, तिथे अचानक एक दिवस रस्ताच ब्लॉक होतो, कुठलं तरी इव्हेंट चालू होतो, अँड देन यू हॅव टू शफल अँड राऊट अँड थिंक ऑफ एव्हरीथिंग. बरोबर. सो असे खूप छोटे छोटे किस्से असतात जे प्रत्येक ट्रिपला घडत असतात. आणि त्याच्यानंतर दरवेळेला घरी आल्यावर मला सगळे असे वाट बघत असतात की हा आता येईल आणि आता एक तास स्टँडअपचा कार्यक्रम फिक्स आहे, कारण काही ना काहीतरी मजेशीर घडलेलं असतं. एक्झॅक्टली. सो हे असे बरेच चॅलेंजेस असतात, त्याचं काय फार बायफर्गेशन मी करणार नाही. बरोबर. पण या पण जसं तू म्हटलास की रिस्पॉन्सिबिलिटी हा सगळ्यात मेन हे असतं, कारण का ग्रुप टूर्समध्ये स्पेशली की जसं तू म्हटला पर्सन टू पर्सन वेगळे वेगळे अनुभव होतात. बरोबर. एखाद्या वेळेस कोणी लेटच उठत असेल किंवा सगळ्यात शेवटी येत असेल, मग अशा वेळेस काय तू करतो, किंवा कोणाचं काय सपोज पासपोर्ट हरवला किंवा आज गेलो आणि परत आल्यावर असं काहीतरी म्हटलं का तुला की अरे हे आवडलंच नाही आज आम्ही जे बघितलं वगैरे असं काही? अरे असं तर खूप लोक म्हणतात. सो पासपोर्ट तू आता म्हणलास त्याच्यावर मला एक किस्सा आठवला की आता मी स्कॅन्डिनेव्हियाला गेलो होतो जूनमध्ये, आणि आमच्या ग्रुपमध्ये एक मॅडम होत्या, शी इज लाईक 75 years ओल्ड, आणि आम्ही चेक इनच्या लाईनी होतो हेल्सिंकीला की आता 15 दिवसाची ट्रिप झाली अँड नाव वी आर कमिंग होम. बरोबर. तर त्या दिवशी लाईनीत असताना माझं चेक इन झालं अँड आय वॉज जस्ट वेटिंग फॉर एव्हरीवन एल्स टू फिनिश देअर चेक इन. तर त्यांचा पासपोर्ट सापडेना आणि हा शेवटचा दिवस. तर म्हटलं तुम्ही ठेवला असेल कुठे रे, या त्या बॅगेत असेल वगैरे, ते शोधण्यात एक 5 मिनिटं गेली अँड देन वी केम टू अ कन्क्लुजन की नाही आहे त्यांच्याकडे पासपोर्ट. मग आता काय करायचं. आणि 10:30 वाजले होते, 12:30 12:40ची फ्लाईट होती. तर पुढच्या 2 तासात जे काय करायचं ते मी म्हटलं आता आपण इथे वेळ घालवायला नको, मी तुमच्याबरोबर येतो, चला आपण जाऊया. तर तू बघ आता त्या 75 आहेत, त्या सिंगल लेडी आहेत, त्यांना इंग्लिश बोलता येत नाही, त्यांचा मोबाईल त्यांच्याकडे होता, त्यांचं पाकिट चोरीला गेलं होतं, पैसे चोरीला गेले होते, पासपोर्ट चोरीला गेला होता. सो काहीच नव्हतं टेक्निकली त्यांच्याकडे मोबाईल सोडून. बरोबर. आम्ही टॅक्सीत बसलो, आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. तिथलं पोलीस स्टेशन पहिले एक 10 मिनटं आम्हाला कोणी विचारलं नाही, पण त्याच्यानंतर FIR रजिस्टर झाली. आम्ही एम्बसीला निघालो. एम्बसीच्या वेबसाईटवरती मी मीनवाईल मोबाईलवर बघत होतो आणि एम्बसीच्या वेबसाईटवर लिहिलं होतं न्यू पासपोर्ट विल टेक 4 to 5 वर्किंग डेज. ओके. आता मी हे त्यांना सांगून टेन्शन देऊ शकत नाही, मी नाही सांगितलं. आणि आम्ही एम्बसीला पोचलो, इंडियन एम्बसीला. खूप छान तो असा एक बंगला होता हेल्सिंकीत. जर माझ्या डोक्यात एवढं टेन्शन नसतं तर मी तो किती छान आहे वगैरे असं म्हणलं असतं, पण खूपच टेन्शन होतं. आणि मग आम्ही आत पोचलो. मग पोचल्यावर त्यांनी सांगितलं की सर तुम्ही सकाळी लवकर आला असतात ना तर आय वुड हॅव ट्राईड की मी हा लगेच पासपोर्ट इश्यू घेऊन तुम्हाला सेम फ्लाईटला बोर्ड करायला ट्राय केलं असतं. बरोबर. आता आम्ही नेहमी हॉटेलमधनं निघताना विचारतो की तुम्ही पासपोर्ट घेतलायत ना. आता त्या म्हणल्या घेतलाय, पण नाही समोर लक्ष आलं की हाताने चाचपून चेक नसेल केला. ठीक आहे, नव्हता इज द फॅक्ट. मग त्यांना म्हणलं आता काय करता येईल सर, कारण 12:30 तर आमची फ्लाईट आहे. तर ते म्हणले की ती फ्लाईट तुम्ही नाही पकडू शकणार डेफिनेटली, तुम्ही संध्याकाळची एक डायरेक्ट फ्लाईट आहे हेल्सिंकी मुंबई, ती तुम्ही ट्राय करा. ओके. तर आम्ही म्हणलं की ओके फाईन, ठीक आहे, आता तो ऑप्शन आहे. मी त्यांच्या मुलाला फोन केला, म्हटलं सर असं असं झालं आहे, दिस इज वॉट इट इज, तुम्ही तिकीट करून पाठवा. तर आय थिंक हेल्सिंकी दिल्ली आणि दिल्ली मुंबई अशी काहीतरी कनेक्शनमध्ये फ्लाईट मिळाली त्या दिवशी संध्याकाळी. ओके. फॉर्च्युनेटली इनफ त्या फ्लाईटला इकॉनॉमी क्लास सीट एक शिल्लक होतं, विच दे वर एबल टू सिक्युअर. ओके. म्हणजे अशा प्रसंगात ना 10 गोष्टी जुळून यायला लागतात आणि त्यातल्या 10 पैकी एकावरही आपला कंट्रोल नसतो अजिबात. बरोबर. पण आलं ते, त्यांनी पण लगेच फॉर्म बिम सगळं भरून घेतलं, डॉक्युमेंट्स मी मागवले होते ऑफिसवरून, त्यांचा जुना पासपोर्ट फोटो हे ते सगळं, आणि FIR दिली. देन दे स्टार्टेड द प्रोसिजर अँड दे सेड की सर ह्यांचं ठीक आहे, तुम्हाला विमान पकडायचं नाही आहे का. मला असं लक्षात आलं की आपल्याला तर विमान पकडायचं आहे आणि एअरपोर्टपासून आपण अर्ध्या तासावर आहोत आणि 11:30 इथेच वाजलेत. मला एअरपोर्टला पोहोचायला 12:15 वाजले टॅक्सी म्हणून. मी ह्यांना सांगून गेलो की यांना टॅक्सी बसवा. त्यांना माझं कार्ड दिलं, डेबिट कार्ड इंटरनॅशनल. म्हणजे टॅक्सीचे पैसे या कार्ड नाही द्या, कारण पैसे नाहीत त्यांच्याकडे. आणि एअरपोर्टला मग गेलं की मग काही प्रश्न नाही आहे एकदा, हे मला माहिती होतं. सो मी एअरपोर्टला पोचलो. मी 10 मिनिटात काय स्पीडनी इमिग्रेशन आणि हे सिक्युरिटी चेक क्लिअर केला, म्हणजे जेन्युइनली पळत पळत क्लिअर केला. आणि त्याच्यानंतर मी टर्मिनलला आलो. माझ्या नशिबाने 10 मिनिटं फ्लाईट लेट झाली आणि मी विमानात चढू शकलो. विमानात चढायच्या वेळेला मला आईचा फोन आला होता जस्ट. ती नेहमी मला बोर्ड करायच्या आधी फोन करते की बोर्डिंग झालं का रे, बसले का सगळे. मी तिला म्हणलं 1 मिनिटं थांब, आता बसलो. एवढं लेट कसं काय. मग मी त्यानंतर सांगितलं. सो फर्स्ट थिंग विच इज इम्पॉर्टंट की तुम्ही घरी फोन करू शकत नाही अशा सिच्युएशनमध्ये, कारण ते काय करणार आहेत, ते पॅनिक होणार आहेत. करेक्ट. ज्यांनी काही मदत होत नाही. तुम्हाला ते तिथल्या इथे फिगर आउट करायचं आहे. फॉर्च्युनेटली मी तुला म्हणल्याप्रमाणे त्यांना ते संध्याकाळचं विमान मिळालं, दुपारी पासपोर्ट मिळाला. त्यानंतर त्या एअरपोर्टला आल्या, त्यांची थ्रू व्हीलचेअर बुक केलेली होती. सो त्यांना काही स्वतः करायला लागलं नाही, तो माणूस घेऊन गेला. म्हणजे गेट शोधा, इमिग्रेशन कुठे वगैरे नाही करायला लागलं. अँड ऑन द सेम डे इव्हनिंग शी लँडेड इन मुंबई.
तो व्हिसा लिमिटेड पिरियड असतो युरोपचा, म्हणजे 15 दिवस मागितला की ते 15 दिवसात येतात. अच्छा. सो एक दिवस जरी ओव्हरस्टे झाला असता ना हां. तर त्यांना डिपोर्ट केलं असतं. ओके. सो इट वॉज अ व्हेरी बिग प्रॉब्लेम. बरोबर आणि मीनवाईल 100 गोष्टी आम्ही फिगर आउट केल्या होत्या, पण जोपर्यंत पासपोर्ट हातात येत नाही तोपर्यंत तुम्ही काय बोलणार. म्हणजे मी बरोबर आहे. रूम बुक करू शकतो हॉटेलला, मी जेवण सांगू शकतो रेस्टॉरंटला की तू Exactly. डिलिव्हर कर, करेक्ट. बट अशा प्रसंगात तुम्ही अजून काय करणार. पण बरोबर आहे. आल्या त्या परत, इट वॉज ऑल सॉर्टेड. आणि जस्ट अनदर स्टोरी फॉर मी टू टेल एक्झॅक्टली. नंतर. करेक्ट. But yeah. कारण का ग्रुप टूर्सचं आय थिंक की सगळ्यात जास्त चॅलेंजिंग असतं. आणि जसं बिकॉज वी हॅव डन फ्यू पर्सनल ट्रिप्स थ्रू भाग्यश्री ट्रॅव्हल्स आणि अमेझिंग एक्सपिरियन्सेस. म्हणजे हॉटेल्स म्हणू नको, ट्रान्सपोर्ट सगळं. म्हणजे आमच्या एका ट्रिपला तर मला आठवतंय की आम्ही त्यांना म्हणलं अरे नको म्युझियम नको दाखवू आता. आता ते म्युझियम आम्हाला आतनं कुठले नव्हते बघायचे. आणि दे वर व्हेरी नाईस की नाही रे ठीक आहे काय काय. कारण कधी कधी प्रत्येक ट्रॅव्हलरचा वेगळा एक्सपिरियन्स असतो. प्रत्येकाला जे वेगळं बघायचं आहे ते त्याच्यावर डिपेंड होतं. बरोबर. तर आता जेव्हा आपण म्हणतो होतं ग्रुप टूर्स, एक हनीमून टूर्स असतात आपल्या, आणि आजकाल नवीन सोलो ट्रॅव्हल वगैरे हे आलेलं आहे. राईट. तर हे कसं डिस्टिंग्विश होतं. म्हणजे तुमच्याकडे जेव्हा येतात एक्सपर्टीज आपल्या ग्रुप टूर्समध्येच सगळ्यात जास्त स्पेशालिटी आहे ओव्हर द इयर्स. तर मग अजूनही सोलो ट्रॅव्हल आणि हनीमून ट्रॅव्हलला तेवढं डिमांड आहे का, थोडंफार बदललंय. कारण कसं तो आता इंस्टाग्राम ओपन करशील हर कोई ट्रॅव्हलर, सगळेजण ट्रॅव्हलर. ठीक आहे. म्हणजे तिकीट काढता आलं तर ट्रॅव्हलर झाला असं म्हणता येतं आपल्याला. तर तो कसा ते या गोष्टीला कसं बघतोस तू. सो मी सांगतो हनीमून ट्रॅव्हल जो आहे ना तो तर आता त्याच्याही पुढे, म्हणजे फक्त हनीमूनशी सीमित न राहता आजकाल तर प्री वेडिंग फोटोशूटसाठी सुद्धा लोक बाहेर जातात. ओके. सो हनीमून हा तर मॅन्डेटरी ट्रॅव्हल झालाय की पहिला एक हनीमून नवरा बायकोचा झालाच पाहिजे. बरोबर. सो तो आहेच आहे. सोलो हा नवीन अपकमिंग प्रकार आहे. म्हणजे पूर्वी पण सोलो ट्रॅव्हलर्स होते, पण आता ॲज यू हॅव सेड राईटली की सोशल मीडियामुळे त्याचं कव्हरेज इतकं वाढलंय करेक्ट की लोकांना लक्ष आलंय की इट इज चॅलेंजिंग बट इट इज फन ऑल्सो. सो खूप लोक त्याचा पण विचार करतात. सोलो ट्रॅव्हलरचं कसं असतं मी तुला म्हटल्याप्रमाणे त्याला बजेटिंग प्लॅनिंग हे सुद्धा सगळं आपण करून देऊ शकतो. बरोबर. कसं म्हणजे थोडक्यात कसं आहे की हुएवर अग्रीज की आम्हाला तिथल्या गोष्टींबद्दल 4 गोष्टी माहिती आहेत आणि त्यामुळे यू आर अग्रिंग टू पे वॉट एव्हर यू नो वी आर चार्ज. बरोबर. ह्याला जो कोण अग्री करेल मग तो सोलो असू दे हनीमूनर असू दे वी डोंट माइंड डुईंग दॅट. पण सोलोचा अर्थात खूप वाढलंय. आणि माझा रिसेंट एक्सपिरियन्स आहे सोलो ट्रॅव्हलिंगचा. मी सुद्धा काय फार सोलो ट्रॅव्हलर नव्हतो, कारण मी सुद्धा माझं ट्रॅव्हलिंग कुठे होतं मी ग्रुप्स घेऊन जातो ट्रॅव्हलिंग होतं फार तर फॅमिलीबरोबर एखाद दुसऱ्या ट्रिपा. आणि शक्यतो तर आमच्या फॅमिलीची स्टाईल अशी असते की फॅमिलीच्या ट्रिपा म्हणजे हा एक ग्रुप घेऊन इकडे गेलाय तो तिकडे गेलाय, दिस इज इट. म्हणजे आम्ही एकत्र ट्रॅव्हल फार काय करत नाही आता रिसेंटली सोडलं तर सोलोबद्दलचा माझा एक्सपिरियन्स असा होता की 2022 मध्ये मी स्कॅन्डिनेव्हियाला गेलो होतो. तर त्याच्या अलीकडे एक 8 दिवस मी नॉर्वेला गेलो. आणि मला तोपर्यंत जाताना मलाही टेन्शन होतं, कारण नाही म्हटलं तरी सुद्धा दरवेळेला ग्रुप असण्याची मला सवय. बरोबर. आणि मी म्हटलं की आपण एकटेच जाणार, कसं फिगर आउट करणार वगैरे. इवन आफ्टर बिईंग इन दिस प्रोफेशन फॉर 5-6 years आय वॉज नॉट शुअर. पण पोचल्यावरती इट वॉज व्हेरी इझी. एक तर युरोपियन कंट्री माझं सोलो ट्रॅव्हलिंगचं फर्स्ट हे होतं, हे जरा फॉर्च्युनेट आहे कारण तिथे बऱ्यापैकी गोष्टी सेल्फ एक्सप्लेनेटरी असतात. बरोबर. आणि तो एक्सपिरियन्स इतका छान होता की इट इज टोटल फ्रीडम. म्हणजे जे काय 8 दिवस माझे होते तू सोलो गेलास एकदा, जे माझं असं सगळ्यांना रेकमेंडेशन आहे की जे कोणी लाईक यु नो ट्रॅव्हलकडे बघतायत त्यांनी डेफिनेटली सोलो प्रवास करावा वर्षातनं एकदा तरी. बरोबर. कारण तुला एकदा तिथे पोचलायस तुला कोण उठ म्हणत नाही का, झोप म्हणत नाही, जेव म्हणत नाही का, बस म्हणत नाही. तुला हवं ते तुला करायचं आहे. तू आता मगाशी म्हणलास की म्युझियम नाही बघायचं यार. आता युरोपला आम्ही जातो ना प्रत्येक गावात एक चर्च, एक तलाव, एक झू, एक किल्ला हा असतोच. दरवेळेला बघण्यासारखंच असतो असं काही नाही. सो इट इज युअर चॉईस इन दी एंड वेन युअर सोलो ट्रॅव्हलर. तुम्ही बायकोवर बसवा ट्रॅव्हल जेव्हा करता तेव्हा तुम्हाला तिच्या चॉईसने थोडंफार जावं लागतं किंवा तिच्याच चॉईसने जायला लागतं असं. करेक्ट. किंवा बायको जर थोड्या वेळ झोपली की मग सोलो ट्रॅव्हल करून यायचं 2 तासाचा. म्हणजे मी तर असं ठरवलंय की समजा यु नो इवन इफ यू गो विथ युअर पार्टनर एक दिवस तुम्ही आपापले फिरायला जाऊ शकता. देयर इज नो हार्म इन इट. आणि त्यात तुम्ही बऱ्याच नवीन गोष्टी डिस्कवर करता. एक्झॅक्टली. म्हणजे मी जेव्हा ऑस्लोला होतो आणि मी फिरत होतो तेव्हा एक म्हणजे यु नो एक लेडी मला भेटली बसमध्ये आणि तिने मला फिगर आउट करून दिलं की तू कुठल्या बसेस घे, कुठल्या ट्राम्स घे आणि कसं कर. शी वॉज व्हेरी हेल्पिंग. तर ह्याच्यात होतं कसं ना मी म्हटल्याप्रमाणे एक तर टोटल फ्रीडम. दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही ग्रुप्समध्ये किंवा फॅमिलीच्या ग्रुपमध्ये किंवा मित्रांच्या ग्रुपमध्ये प्रवास करता तेव्हा तुम्ही एका शेलमध्ये असता. म्हटलं तरी की आम्ही एकत्र आलोय, हा कुठे तो कुठे, तेवढ्या एका तेवढ्याच लोकांशी बोलणं इंटरॅक्शन होतं. करेक्ट. सो जेव्हा तुम्ही सोलो फिरता तेव्हा विदाऊट एनी थोडक्यात म्हणतात ऑप्शन
तुम्ही आईस ब्रेकिंग करणार आहात, तुम्ही बाय डिफॉल्ट तुम्ही तिथल्या लोकल लोकांशी बोलणार आहात. एक्झॅक्टली. तुम्हाला हे कधी लक्षात येणार की तिथलं वैशाली कुठलं आहे किंवा तिथलं शिवाजीनगर किंवा तिथलं पुणे स्टेशन कळल्यावरती तुम्हाला जो एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो ना त्या सिटीबद्दल, तो तुम्हाला ग्रुप ट्रॅव्हलिंगमध्ये नाही येणार आहे. करेक्ट. आणि तो अनुभव इतका छान आहे की मी तर म्हणेन की प्रत्येकाने वर्षात एकदा जिथे कुठे जमेल तिथे, मी म्हणत नाही की तुम्ही युरोपला गेलं पाहिजे, बरोबर आहे, व्हेरेव्हर इट इज, तुम्ही भारतात जा, महाराष्ट्रात जा, अजून कुठेतरी जा, पण तुम्ही एक वर्षातनं जाच. इट इज अ जर्नी ऑफ सेल्फ अवेअरनेस, सेल्फ डिस्कवरी. तुम्हाला जेव्हा ती भीती वाटत असते ना, तेव्हा जेवढे तुम्ही स्वतः प्युअर असता किंवा तुम्ही अलाइव्ह असताना तेवढे तुम्ही बाकीच्यांबरोबर असताना असूच शकत नाही. ऍब्सोल्युटली. सो दॅट इज समथिंग विच आय रिअली लाईक्ड वाईल डुईंग इट सोलो. आणि तेव्हापासून मी दर वर्षातनं एकदा करतोच. आणि फॉर्च्युनेटली मला चान्सेस पण मिळतात. पण हो, म्हणजे नाव इट इज बाय चॉईस आय एम डुईंग. नाही, आय थिंक इथे हा आमच्या व्ह्युअर्सना या चांगला मेसेज आहे की सोलो ट्रॅव्हल हे करायलाच पाहिजे. एकदा हार्डली 2 दिवस जावं, 3 दिवस जावं, पण जावा, ॲटलिस्ट हॅव दॅट, है ना. तर जसं तू पूर्वी म्हटलास, ठीक आहे, की 1980-90 साल, मग 2000 तोपर्यंत ऑनलाईन बुकिंग असं काही नव्हतं. असे मेजर आता जसे मेक माय ट्रिप किंवा Booking.com असे जायंट्स तोपर्यंत नव्हते ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये. बरोबर. मेनली सगळे लोक तेव्हा ट्रॅव्हल एजंट्स म्हणायचो आपण. करेक्ट. तर त्यांच्याकडनं व्हायचं. पण मग देन जेव्हा हे सगळं आलं, ठीक आहे, तर आता लोक बुकिंगवरनं सहज बुक करतायत किंवा कशावर नाही, पण तरी आपला जो भाग्यश्री ट्रॅव्हल्स आहे त्याच्यावर लोक खूप विश्वास ठेवतात. आणि त्यासाठी आम्हाला म्हणायचं की ते कसं तुम्ही डिफरन्शिएट करतात हे मॉडेल. सो मी तुला म्हणतो, ऑनलाईन ना जी गोष्ट तुम्हाला मिळते, ओके, दॅट इज इन्फॉर्मेशन, दॅट इज नॉट नॉलेज. ओके, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आज एअर तिकीटपासनं हॉटेलपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन करू शकता. काही अवघड नाही आहे त्याच्यामध्ये. बरोबर. आणि मे बी हाच ट्रेंड अर्थात राहणार, कारण आपली जनरेशन आणि याच्या पुढची जनरेशन अजून टेक सेव्ही असणार. एक्झॅक्टली. फक्त मुद्दा काय माहिती का, की जेव्हा वेन इट कम्स टू नॉलेज, दॅट्स व्हॉट आय एम ट्राईंग टू से, तर ते जे आहे ना, ते ती साईट बघितलेल्या माणसाला असतं किंवा ते त्या बिझनेसमध्ये असलेल्या माणसाला असतं, जे अदरवाईज कुठलंही गुगल तुम्हाला हे सांगू शकत नाही. बरोबर. फॉर एक्झाम्पल तुला मी आता सांगतोय की XYZ अट्रॅक्शन या दिवशी क्लोज्ड असतं किंवा हे अट्रॅक्शन्स तुम्हाला दुपारचे स्लॉट देतात पण दुपारी ते मेंटेनन्ससाठी बंद करतात, हे गुगलवरती नाही येऊ शकत. करेक्ट. आणि ही खूप मायन्यूट गोष्ट आहे. पण वेन अ ट्रॅव्हलर इज देअर अँड इफ ही डझंट गेट टू सी दॅट अट्रॅक्शन, देन इट मॅटर्स अ लॉट, कारण तो तिथे एकदा किंवा दोनदाच जाणार आहे. बरोबर. तर या ज्या गोष्टी आहेत किंवा एअर तिकीटमधल्या गोष्टी आहेत आता काही, की बॅगेज किती असावं, एअरलाईनची पॉलिसी काय आहे, कॅन्सलेशनचे टर्म्स काय आहेत वगैरे. बरोबर. अंटिल अनलेस इट कम्स टू वर्स्ट केस सिनारिओ, बऱ्यापैकी लोक त्याची काळजी करत नाहीत. करेक्ट. आता ह्याच्यातलं मी तुला एक डिफरन्शिएटिंग एक्झाम्पल सांगतो की आता कोविडमध्ये अर्थात ट्रॅव्हल बंद होतं, तुला हे माहिती. तर यावेळेला वी वर ट्राईंग टू डू समथिंग की काय आपल्याला अपॉर्च्युनिटी सीज करता येईल, काही होऊ शकेल का कुठे, कारण ह्याचा अर्थ ना बिझनेस बंद होता असं होत नाही. बरोबर. तुम्हाला आता तुला माहिती असेल की एअर इंडियानी सगळ्यात जास्त बिझनेस कोविडमध्ये केला, कारण त्यांचं ते वंदे भारत मिशन वगैरे चालू होतं आणि अमेरिकेला त्याला फक्त एअर इंडियाच होती, म्हटलं त्यांनी भरपूर प्रॉफिट कमवला. सो अशा ऑपॉर्च्युनिटीज आम्ही चेक करत होतो. आता मुलांची जनरेशन जी आहे, म्हणजे जे आत्ता एज्युकेशन स्टार्ट करतात त्यातले खूप जण कॅनडा, अमेरिका इकडे तिकडे जात असतात. करेक्ट. तर या सगळ्यांच्या ह्याच्यात हे लोक तर टेक सेव्ही आहेत, ह्यांना तर ट्रॅव्हल एजंटची टेक्निकली गरज नाही पडली पाहिजे. बरोबर. पण कॅनडाने काय केलं, येणाऱ्या स्टुडंट्सची थर्ड कंट्री RT-PCR कंपल्सरी केली. आता थर्ड कंट्री RT-PCR म्हणजे काय, की भारतातली RT-PCR आम्ही व्हॅलिड पकडणार नाही. ओके. आम्हाला तिसऱ्या कुठल्याही देशांनी त्यांची एक लिस्ट त्यांनी लिहिली होती, ह्यांनी केली RT-PCR आम्हाला व्हॅलिड आम्ही मानू शकतो आणि त्या स्टुडंटला मग आम्ही एंट्री देऊ, की त्या ट्रॅव्हलरला एंट्री देऊ. हे झाल्यावरती काय आलं की हे नॉलेज कोणाकडेच नव्हतं. हे बुकिंगवर वगैरे नसतं. करेक्ट. हे तुला कुठलं Booking.com, गुगल, नोबडी कॅन शो दिस. कोणी असा मार्ग स्टेप बाय स्टेप कोणाकडे चॉकआउट केला नव्हता. करेक्ट. फॉर्च्युनेटली ॲज वी हॅव कॉन्टॅक्ट्स इन ऑल दीज कंट्रीज जिथनं हा ट्रान्झिट पॉसिबल होता, उदाहरणार्थ युक्रेन किंवा इजिप्त किंवा सर्बिया और UAE, इथनं हा ट्रान्झिट पॉसिबल होता. सगळ्यात आधी तर फक्त युक्रेनमधनंच पॉसिबल होता. देन इट ऑप्शन स्टार्टेड ओपनिंग. तर हा जेव्हा चालू झाला तेव्हा काही स्टुडंट्सचं काम आम्ही सुरुवातीला केलं. मग तुला हे माहितीच आहे की नंबर ह्यूज आहे स्टुडंट्सचा. सो आर पॉप्युलॅरिटी वेंट लाईक थ्रू द स्काय, लाईक इट वॉज लाईक स्काय रूफ थ्रू ओव्हरनाईट.
ओके. आणि मग त्याच्यानंतर इतक्या स्टुडंट्सचे मला फोन यायला लागले. दिवसात मी 150-200 कॉल्स अटेंड करत होतो की आम्हाला पण कॅनडाला जायचं आहे, आमचा करिक्युलम स्टार्ट होतोय, हाऊ डू वी गो. मग मी सगळ्यांना सांगायचो की ठीक आहे, सी दिस इज कन्सल्टन्सी, दिस इज बिझनेस, तर ह्याच्यासाठी मी काहीतरी एक स्पेसिफिक चार्जिंग करणार आहे आणि तुमचं हॉटेल आम्ही तिकडचं बुक करू, मधल्या थर्ड कंट्रीमधलं तुमची RTPCR आम्ही मॅनेज करू आणि आम्ही तुम्हाला तिकीट काढून देऊ जे इकडनं तिकडे असेल. आणि ती जी कुठली थर्ड कंट्री असेल तिचा व्हिजा आम्ही तुम्हाला काढून देऊ, जो टुरिस्ट व्हिजा असेल की तुम्ही आलात 2 दिवस राहिलात, RTPCR केली अँड देन यू वेंट. अँड यू विल नॉट बिलीव्ह दिस की कोविडचे ते 2-4 महिने ज्याच्यामध्ये म्हणजे अलीकडचे महिने आम्ही हातावर हात धरून बसलो होतो, नंतरचे उद्या काही बसलो असो, पण ते 4 महिने इट वॉज सो मच प्रेशर की जवळजवळ नाही म्हटलं तरी 450 ते 500 स्टुडंट्स आपण ट्रान्सपोर्ट केले ह्याच्यामध्ये. आणि विदाऊट अ सिंगल मिस्टेक बरं का, म्हणजे असं झालेलं नाही की हा जाऊ शकला नाही किंवा हा अडकला किंवा काय गडबड झाली किंवा ह्याची टेस्टच पॉझिटिव्ह आली बाबा, जे तर आपल्या हातात नाहीये. बरोबर. काही गडबड झाली नाही. आणि युक्रेन थ्रू, इजिप्त थ्रू, UAE थ्रू प्रचंड प्रमाणात स्टुडंट्स गेले. आता हे कुठली वेबसाईट करू शकत होती? एक्झॅक्टली. कुठलीच नाही. सो हे अपॉर्च्युनिटीज असतात इवन इन द वर्स्ट टाइम्स हे असतात. बरोबर. यू जस्ट हॅव टू बी विजिलंट टू फिगर आउट व्हॉट इट इज. आणि मला असं वाटतं की लोकांना एक असा पर्सनल कनेक्ट आवडतं. येस, ऑफकोर्स. उद्या सपोज माझं फ्लाईट डिले झालं किंवा मिस झालं तर कोणीतरी आहे ना की आय कॅन टॉक टू यार. म्हणजे जर Bookings.comचं आय हॅव बुक 2-3 वेळा, पण मी त्यांच्या स्टाफ किंवा त्यांच्या कॉलिंग एजंटशी आजपर्यंत कधीच नाही बोललो. कारण का काय, मला माहिती आहे की मी माझी चूक आहे जर काय चुकलं तर ऑब्व्हियसली आय कॅनॉट ब्लेम देम यार. आय नो. आणि होतं काय कधी कधी की आय एम टेलिंग यू टू डिफरन्स बाकीचे ट्रॅव्हल्स करणं आणि किंवा बुकिंग किंवा माय मेक माय ट्रिप करणं की आपण जेव्हा बुक करतोय, सपोज जर सी साईड विला आहे, हां, तो पोचल्यावर कळतो तो सी साईड नाही आहे, सीवरनं एक 10 किलोमीटर किंवा 500 मीटर किंवा 1 किलोमीटर आत आहे. असं असतात गोष्टी. तर आय थिंक हा एक पर्सनल कनेक्ट खूप छान आहे. आणि कमिंग बॅक टू अगेन द Booking.com आणि हे सगळं, तर व्हॉट डू यू सी द फ्युचर आता, म्हणजे की पुढे काय हे कसं रिव्होल्युशनाइज होणार आहे, किंवा AI जे आता येत आहे, ChatGPT वगैरे, त्याच्यावरनं पण पीपल आर डुईंग थिंग्स थ्रू दॅट, त्याच्या पण कंपनीज येत आहेत. तर हाऊ डू यू सी दिस? सी मला तर असं वाटतं की 2 प्रकारची लोक आहेत. एक जो मेजर चंक आहे मार्केटचा तो प्राइस सेन्सिटिव्ह आहे. तो डेफिनेटली इन्क्लाइंड असतो की बाबा मला कुठे बेस्ट डील मिळते. बरोबर. ऑनेस्टली स्पीकिंग मी ट्राय करतो की हा माझा ऑडियन्स नाही आहे. कारण म्हणल्याप्रमाणे आपण बिझनेस करतो, बरोबर, आपण जी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो याच्यासाठी आपला 4 पैसे मिळाले पाहिजे. करेक्ट. बरोबर. देर आर पीपल ज्याला मी असं म्हणेन की जो माझा ऑडियन्स आहे किंवा माझा TG आहे, तर ती अशी लोक आहेत की ज्यांना एक पैसे द्यायला अडचण नाहीये, फक्त त्यांना सर्व्हिस चांगली पाहिजे. आणि कुठल्याही माणसाला ना ट्रिप बुक करताना आम्ही एकच गोष्ट सांगतो की तुमच्या ना सर्व्हिस लक्षात राहते. तुला मी आज 2,000 रुपये डिस्काउंट दिला का 1,000 रुपये डिस्काउंट दिला ह्याने काही फरक पडत नाही. कारण तेवढ्याच्याने ना जो मुंबईवरनं फ्लाईट आहे ना 2,000 रुपयात तू इथनं पुण्यातनं मुंबईला पण पोहोचत नाहीस. बरोबर. तुला टॅक्सीला सुद्धा 4,000 रुपये द्यायला लागतात. करेक्ट. सो ते पैसे वाचून कोणाचं काही जात नाही. सो एक क्राऊड डेफिनेटली असा राहणार आहे ज्याला पर्सनल टच कळतो किंवा ज्याला अनुभव आहे, किंवा ज्यांनी तू म्हणलं जसं की Booking.com बरोबर त्यांनी काम केलं आहे, किंवा नॉट Booking.com पर से बट एनी ऑनलाईन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म बरोबर काम केलं आहे, अँड ही हॅज रिअलाइज्ड की काहीतरी तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो. बरोबर. आणि जर प्रॉब्लेम झाला तर त्यांच्याकडे बॅकअपला स्ट्रॅटेजी काही नाही आहे. हे जे लोकांना रिअलाइज झालं असतं ना, म्हणजे एस्पेशली ज्यांना आपण म्हणतो ना की एक वाईट अनुभव आलाय किंवा काहीतरी गडबड झाली आणि दे वर नॉट सपोर्टेड प्रॉपरली, ते तर ट्रॅव्हल एजंट सोडून कोणाकडे जातच नाहीत. कारण दे ऑलवेज नीड समवन की बाबा हा माणूस बॅकअपला उभा आहे काय गडबड झाली तर. बरोबर. आणि मी म्हणल्याप्रमाणे की नॉलेजचे पैसे की या माणसाने ते लोकेशन 4 वेळा बघितलेलं आहे, सो आय शुड ट्रस्ट हिम. फॉर एक्झाम्पल वेन इट कम्स टू सोशल मीडिया, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. बरोबर. मी घर बांधतो, माझा एखादा मित्र सिमेंट डीलर असेल, तो म्हणला हे सिमेंट घे A1 कंपनीचे, आपल्याला काय कळतं याच्यात. सो इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट की कुठलाही माणूस सगळ्या विषयात त्याला डोक्या असं असू शकत नाही. बरोबर. सो इफ यू आर ओके टू सरेंडर दिस पार्ट टू मी और एनी ट्रॅव्हल एजंट फॉर दॅट मॅटर और एनीवन इन माय ऑफिस फॉर दॅट मॅटर, देन युअर एक्सपिरियन्स विल बी डेफिनेटली स्मूथर. असं ते आहे. करेक्ट. जसं तू कोविडचं म्हटलास, कोविडचा खूपच सगळ्यात आय थिंक मेजर अफेक्टेड इंडस्ट्री होती ट्रॅव्हल इंडस्ट्री. तर तेव्हाचा सिनारिओ आणि पोस्ट कोविड सिनारिओ, आता तर म्हणजे असं बघतोय की लोक आय थिंक ट्रॅव्हलिंग इज द मिशन ऑफ लाईफ. एवढं लोक ट्रॅव्हल करतात, म्हणजे टचवूड इट्स अ व्हेरी गुड टाइम फॉर ट्रॅव्हल इंडस्ट्री. तर हा सिनारिओ का चेंज झाला आणि कसा चेंज झाला आहे हा? सो मी तुला 2 पार्ट्समध्ये सांगतो. एक तर कोविड,
तर कोविड हा पिरियड अर्थात आमच्यासाठी किंवा ट्रॅव्हल इंडस्ट्रीसाठी खूप डिफिकल्ट होता. बरोबर. आणि एका ह्याच्यानंतर हे चॅलेंज झालं की तुम्ही स्वतःला, कारण तो संपतच नव्हता, एक्झॅक्टली. की तुम्ही दिवसातनं स्वतःला प्रोडक्टिव्हली बिझी कसं ठेवायचं, बरोबर. बिकॉज अदरवाईज विल गो क्रेझी. कारण एवढी काम करायची सवय असते. एक्झॅक्टली. त्यामुळे हे खूप डिफिकल्ट होतं पहिली गोष्ट म्हणजे. आणि म्हणजे तू म्हणलास ना ज्या प्रकारे सगळ्यात जास्त अफेक्टेड, तर ती अफेक्टेड होतीच, प्लस सगळ्यात आधी बंद पडणारी आणि सगळ्यात शेवटी चालू झालेली ट्रॅव्हल इंडस्ट्री. एक्झॅक्टली. की लोकांचं, आता तू बघशील रेस्टॉरंट बिझनेस फॉर एक्झाम्पल, रेस्टॉरंटच्या सुरुवातीला बंद होती, पण जेव्हा झोमॅटो किंवा स्विगी चालू झालं तेव्हा ऍटलीस्ट त्यांचा पार्सलचा धंदा ओपन झाला. एक्झॅक्टली. करेक्ट. हॉटेल्स बंद पडली पण त्यांना क्वारंटीन पॅकेजेस विकता आली. बरोबर. काहीतरी तरी अव्हेन्यू होता. आम्ही कुठल्या मार्गाने जाणार? जेव्हा लोक जीवाला घाबरतायत तेव्हा कोण म्हणणार की बाबा कुटुंबाबरोबर आपण मॉरिशियसला जाऊ किंवा आपण बायकोला घेऊन कुठे श्रीलंकेला जाऊ? दॅट इज नॉट गोइंग टू हॅपन. एक्सेप्ट द सेलिब्रिटीज. करेक्ट. त्यांना तर म्हणजे नाही म्हणलं तरी त्यांच्यामुळेच काही डेस्टिनेशन्स पॉप्युलर झाली. एक्झॅक्टली. हे तर खरं आहे. मॉलदीव्स त्यांच्यामुळेच पॉप्युलर झालं. टेक्निकली मी तू जर मला विचारलंस की मी मॉलदीव्सला जाऊ का मॉरिशसला जाऊ, तर मी तुला मॉरिशस सांगेन, कारण तिथे ऍक्टिव्हिटीज जास्त आहेत. एक्झॅक्टली. अँड ऑफकोर्स यू आर दॅट काइंड ऑफ अ ट्रॅव्हलर. आता जर एखादी व्यक्ती अशी असेल की ज्याला नाही बाबा समुद्राकडे बघण्यात त्याचा वेळ जाऊ शकतो, मी असं अजिबात नाहीये. मला दिवसभर साईट सीइंग करायला लागतं. पण तशी लोक असतील तर मग येस, मॉलदीव्स इज युअर प्लेस. बट मॉलदीव्स पॉप्युलर होण्याचं 90% कारण हे होतं की दुसरी काही कॉम्पिटिशन नव्हती त्या काळात, आणि 10% सोशल मीडिया आणि सेलिब्रिटी. सो मॉलदीव्स जसं तू म्हणलास की खूप फेमस झालं सेलिब्रिटीजमुळे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं की मॉलदीव्सला कॉम्पिटिशनच नव्हती, तर दुसरं काही ओपन नव्हतं. आणि ऑफकोर्स हा त्यांच्या गव्हर्नमेंटचा आपण म्हणू शकतो की दूरदृष्टी आहे त्यांची, किंवा असं आहे, धोरणीपणा आहे, त्यांनी ते चालू ठेवलं. पण त्यांचं जॉग्राफिकल ॲडव्हान्टेज हे की मॉलदीव्स अन आयलंड कंट्री. पण असं पण असेल ना की त्यांचं फक्त टुरिझमवरच आहे. ते तर आहेच, पण तशा खूप कंट्री होत्या रे. थायलंड होती, मॉरिशियस आहे, पण डीज गाईज हॅड विजन आणि कॉम्पिटिशन नव्हती. आणि दुसरं तू म्हणलास सेलिब्रिटी, की सतत लोक बघत होती सोशल मीडियावरती कोण कुठे चाललंय. करेक्ट. आणि त्याच्यामुळे ते पॉप्युलर झालंच, नो डाऊट. पण कोविड नंतर जसं जसं म्हणजे आता हा कोविड एराचं उत्तर झालं, पण पोस्ट कोविडकडे असं आपण हळूहळू जायला लागलो, तसं हळूहळू डेस्टिनेशन्स ओपन व्हायला लागले. मॉरिशस ओपन झालं, श्रीलंका ओपन झालं, थायलंड ओपन झालं. आणि ॲज सून ॲज हे सुरू झालं ना, ऑनेस्टली ह्याचा म्हणजे मॉलदीव्सचा फ्लो पूर्वी एवढा आलेला आहे आता. नाव इट इज नॉट एव्हरी नाव अँड देन समवन इज गोइंग. बरोबर. हे नॉर्मल जे काय पूर्वी होतं, मी कमी झालं असं नाही म्हणणार, पण जो हाईप होता तो आता शिफ्ट होऊन नॉर्मल डेस्टिनेशन्सला, बाकी डेस्टिनेशनला राऊट झालाय. ओके. पोस्ट कोविड कसं बदललंय सिनारिओ आता? जो ट्रॅव्हल वाढलंय, काय 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 झालं? चेंज ऑफ माइंडसेट आहे का कोविड काय आहे? डेफिनेटली. म्हणजे एक तर कसं मी तुला म्हणतो, सगळ्यात जास्त माणूस व्हॅल्यू काय करतो म्हणजे सायकोलॉजिकली, तर ते म्हणजे फ्रीडम. बरोबर. ज्याच्यावरती गदा आली होती किंवा जे रिस्ट्रिक्ट झालं होतं खूप जास्त कोविडमुळे, की आपलं म्हणजे दूध आणायला जायचं तरी पत्रे पार करून जायला लागत होतं. बरोबर. सो ह्याच्यामुळे झालं असं ना की खूप एक कोंडल्याची भावना होती सगळ्यांच्या मनात. आणि बरं बसल्या बसल्या तुम्ही करताय काय, तुम्ही रील्स बघताय, तुम्ही शॉर्ट्स बघताय, त्याच्यावर काय दिसतंय, कुठे गेलं आणि ट्रॅव्हल कसं आलोय किंवा ट्रॅव्हल लोकेशन्स कसे आहेत. बरोबर. हे म्हणल्यावरती ते प्रत्येकाच्या मनात कुठे कुठे बॅक ऑफ द माइंड बिल्टअप होत गेलं की जेव्हा फ्री होईल ना, ओपन होईल ना, तेव्हा मी फिरणार आहे यार. मला एवढे दिवस म्हणजे, कारण ह्या म्हणल्याप्रमाणे फ्रीडम इज व्हेरी प्रेशियस, आणि ते जोपर्यंत हिरावलं जात नाही तोपर्यंत कोणाला त्याची किंमत नसते. करेक्ट. तर ती किंमत बऱ्याच लोकांना, सगळ्यांनाच कळली आपल्याला. ॲब्सोल्युटली. आणि त्याच्यानंतर सगळ्यांचे प्लॅन्स रेडी होते. आणि महत्त्वाचं झालं काय की बहुतेक तरी लोकांचं वर्क फ्रॉम होम कल्चर होतं. बरोबर. सो लोकांचे इन्कम्स चालू होते. जो फिरणारा क्लास आहे ना, त्यांचे इन्कम्स चालू होते. बरं, खर्चाला अव्हेन्यू काय आहेत? काहीच नाही ना. तुम्ही मॉलला जाऊ शकता ना, पिक्चर बघू शकता ना, तुम्ही बाहेरचं खाणं खाऊ शकता. बरोबर. म्हणल्यावरती बाहेर पडायचंय आणि फिरायचंय ही भावना खूप प्रबळ होती गेली. आणि त्याच्यानंतर जे रिव्हेंज टुरिझम आपण म्हणतो ते प्रचंड प्रमाणात झालं या सगळ्या कोविड नंतर. आणि म्हणजे मला सुद्धा ना आता जानेवारी 2022 पर्यंत वगैरे एवढं जाणवत नव्हतं, पण त्याच्यानंतर जो फ्लो होता, आई शपथ, म्हणजे दिवसाला नाही म्हणलं तरी ना 12-12 तास काम करून संपायचं नाही. आणि टचवूड म्हणजे आय एम नॉट कंप्लेनिंग ॲट ऑल, कारण आम्ही तरसत होतो की काम कधी येईल. आणि त्याच्यानंतर नाव इट इज लाईक इन अ स्टेडी फ्लो असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. तर जसं तू म्हटलास की कधी कधी खूप जास्त काम करावं लागतं, कारण का क्लायंट्स तसे येत राहतात. प्लस काय काय तुमचे टूर्स आय नो की आय थिंक स्ट्रेंथ तुमची अराउंड 50 to 60 आहे. 70-80 आहे. तर एवढ्या लोकांनाही मॅनेज करणं, कारण का कोणतरी टूरवर आहे ते पण बघायला लागत असं तुम्हाला, कोऑर्डिनेशन वगैरे. तर मग हाऊ डू यू मेंटेन दॅट वर्क लाईफ बॅलन्स, कारण का एवढं टॅक्सिंग आहे हे काम, तर काय व्हॉट डू यू डू फॉर दॅट? म्हणजे सो पर्टिक्युलरली म्हणजे माझ्याबद्दल तू म्हणशील तर माझ्यासाठी प्रिस्क्राईब्ड उपाय असा आहे की मी फुटबॉल खेळतो.
मी संध्याकाळी 1 तास फुटबॉल खेळायला जातो, नो मॅटर व्हॉट डे इट इज. आणि त्याच्यानंतर माझं डोकं पूर्ण क्लीन झालं असतं. दिवसभर जे काय घडलं सगळं निघून जातं, बिकॉज 1 तास तू विचारच करत नाही. यू जस्ट नो यू जस्ट वॉन्ट टू किक द बॉल इन द नेट, दॅट्स ऑल. आणि हे मी करतो. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आय एम ऑल रेडी अगेन. आणि मी म्हणल्याप्रमाणे चॅलेंजेस ज्यांना आवडत असतील, ज्यांना रोज काहीतरी हॅपनिंग झालं हवंय, जस्ट अ डेस्क जॉब, त्यांना हे आवडतंच. आणि माझ्या ह्याच्यात तर क्रिएटिव्हिटीला स्कोप इतका जास्त आहे, कारण प्रत्येक येणारा क्लायंट वेगळा आहे. करेक्ट, प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी आहे, प्रत्येक डेस्टिनेशन वेगळे आहे. सो ती एक्साइटमेंट रोज ऑफिसला येताना असतेच. पण अर्थात तू म्हणल्याप्रमाणे जे बर्डन असतं संध्याकाळी ते प्रत्येकावर येतच. पण आय जस्ट प्ले फुटबॉल आणि त्याच्यानंतर इट इज ऑल सॉर्टेड. म्हणजे ते सॉर्ट ऑफ वरदान आहे. आणि त्यामुळे म्हणजे इवन इफ आय एम ओव्हर 30 नाव, मी ते कधीच सोडणार नाही. बरोबर, अमेझिंग. स्पोर्ट्स आय थिंक हे वन ऑफ द बेस्टच थिंग करेक्ट की तो एक जोश जनरेट होतो. करेक्ट 1 तास काही विचार नाही, जस्ट फोकस्ड ऑन वन बॉल ऑर एनिथिंग, व्हॉट एव्हर इट इज. तर फुटबॉलवरनं वर्ल्ड कप तिकीट्स वगैरे पण यू बी डुईंग राईट, की ते पण यू हॅव स्टार्टेड. तर तो कसा त्या बिझनेसकडे पण तू कसं बघतोस, की जे तिकीट्स याच्यामध्ये आहेत, किंवा F1चे तिकीट्स, युरो वर्ल्ड कप, इंडियाचे आत्ताचं वर्ल्ड कप, क्रिकेट वर्ल्ड कपचं, आय थिंक दॅट इज ऑल्सो अ ह्यूज बिझनेस. हो ऑफकोर्स. आणि खूप अनटॅप्ड आहे तो, एस्पेशली इन इंडियात. बाहेर युरोपमध्ये कॉन्सर्ट्स वगैरे हे पण सगळं खूप जोरात चालतं. करेक्ट. तर या बिझनेसला पण तू कसं बघतोस? सो तू मगाशी मला म्हणलास ना की फ्युचर कुठे आहे, तर टेक्निकली फ्युचर इकडे जास्त आहे. का? कारण इथे बिझनेस आणि पॅशन या 2 गोष्टी अटॅच होतात. बरोबर आहे. आणि जिथे असं तू विचार कर, आता फॉर एक्झाम्पल मी तुला एक थायलंडचं पॅकेज पाठवलं, ओके, जे तू 10 जणांशी कम्पेअर करू शकतोस. आणि मी तुला सांगितलं की थायलंडची तुझी डेट आहे ना, त्यात कोल्डप्लेला थायलंडला कॉन्सर्ट आहे कोल्डप्लेचा, तर मी तुला त्याचे पण तिकीट्स देऊ शकतो. तू दुसऱ्या कोणाकडे जाऊच शकत नाहीस इफ यू आर फॅन ऑफ दॅट, यु नो. बरोबर. तर या ज्या गोष्टी आहेत ना, तर आम्ही 2018चा वर्ल्ड कप पहिल्यांदा केला. अच्छा. आणि जो रशियामध्ये होता तो. आणि त्यावेळेला मला ह्याचं पोटेन्शियल लक्षात आलं की हे किती जास्त आहे, की लोकांना ना तो एक्सपिरियन्स इतका हवा होता आणि इतके लॉयल कस्टमर बेस त्याच्यानंतर तुमचा क्रिएट होतो ना. बरोबर. म्हणजे मी एक बिहारवरनं मला फोन आला होता. म्हणजे हा दुसरा मुद्दा त्याच्यातला लॉयल कस्टमर बेसच्या आधीचा, असं मी म्हणेन की मला इतके दिवस जे काय माहिती होतं की रेफरन्सनी बिझनेस वाढतो बाबा. बरोबर. की पूर्वी बिझनेसचं आमचे वडील जोपर्यंत, म्हणजे आता अजूनही काम करतात, पण जोपर्यंत त्यांचा एरा होता किंवा जोपर्यंत त्यांचा हे होता, रेन होता, तोपर्यंत कसं होतं की जोशी कुलकर्णीने सांगतात, कुलकर्णी देशपांडे सांगतात आणि आपला बिझनेस होतो, असं असतं. पण वेन इट कम्स टू फिफा और वेन इट कम्स टू एनी अदर प्रोडक्ट्स लाईक इव्हेंट टुरिझम ज्याला म्हणतात, तो जेव्हा होतो ना, तेव्हा तुला रेफरन्सची गरजच नाही आहे रे. करेक्ट. इट इज मोनोपोली. मी जे क्लायंट्स केले फॉर द फर्स्ट फिफा, त्यातल्या 90% लोकांना, 95% लोकांना मी आज पण भेटलो नाहीये. आणि ना त्यांनी बघितलं यशवंत गोळे काळा आहे का गोरा आहे, काहीच माहित नाही त्यांना. बट त्यांनी तुम्हारे पास ये है ना, तो हमने पैसे भेज दिए. इट्स ॲज सिम्पल एज दॅट. अँड रिझन आय एम युझिंग हिंदी, कारण माझ्याकडे पॅन इंडिया क्लायंटेल होता. हैदराबाद, कोची, जयपूर, कलकत्ता, पटनावर मला एक फोन आला एका बिहारी माणसाचा की ये तिकीट चाहिए. म्हणलं ओके कर दूंगा. त्याला ते तिकीट पाठवलं, त्याला फ्लाईट तिकीट बुक करून दिलं दिल्लीवरनं, त्याचं हॉटेल बिटेल केलं. सो इट वॉज लाईक अ पॅकेज काइंड ऑफ, नॉट जस्ट तिकीट. म्हणजे मी नुसती तिकीट नाही विकत, मी पॅकेज. एक्झॅक्टली, पॅकेज. तर त्याचा मला फोन आला मॅच झाल्यावरती, सर मेस्सी का गोल जो था उसके टाइम पे मैं गोल के पीछे था, वो गोल देख लिया, अब पटना से दिल्ली ट्रेन का तिकीट निकालना होगा तो भी आपसे करूंगा. ही जी लॉयल्टी आहे ना, ही अदरवाईज कुठनं आणणार रे, येऊच शकत नाही. म्हणजे आपण मगाशी बोलतो प्राइस सेन्सिटिव्ह मार्केट, या सगळ्याला तोडून पुढे येणारी ही गोष्ट आहे. ऍब्सोल्युटली. आणि त्यामुळे 2022चा वर्ल्ड कप आपण खूप मोठ्या प्रमाणात केला. म्हणजे देर आर 850 पीपल विथ मी इन कतारचा. आणि बिलीव्ह मी त्यांच्या पण 50 लोकांना पण मी भेटलो नाही त्यातल्या. काही जण माझ्यावर मॅचला होते, सो मी भेटलो. बरोबर. बट अदरवाईज ते तसं होतं. त्यानंतर मी बहरीनला गेलो, जिथे फर्स्ट F1 होते दरवर्षाची, आणि तिथे पण आपल्याबरोबर क्लायंट्स होते, म्हणजे माझ्याबरोबर क्लायंट्स होते. अँड दे हॅड लॉट ऑफ फन, बिकॉज या सगळ्या इव्हेंट्सना इट इज नॉट जस्ट अबाउट दॅट पर्टिक्युलर मॅच ऑर रेस. त्याच्यानंतर ज्या आफ्टर मॅच पार्टीज असतात, आफ्टर रेस पार्टीज असतात, किंवा कॉन्सर्ट नंतर सुद्धा ज्या गोष्टी असतात ना, ह्या सगळ्याचा जो एक वेगळा आपण म्हणतो ना वाईब आहे, किंवा जो एक फील आहे ना, तो इतक्या वेगळ्या लेव्हलचा आहे की तो कुठलं नॉर्मल ट्रॅव्हल पॅकेज किंवा नॉर्मल ट्रॅव्हल एजंट देऊच शकत नाही. आणि हे तर करेक्ट बुकिंग
कधी करू शकत नाही मला तर वाटतं. Correct. एवढं कस्टमाइज्ड. एक्झॅक्टली. सो हे जे मार्केट आहे जे तू म्हणतोयस अनटॅप्ड आहे, तर माझ्या मते फ्युचर इकडे आहे डेफिनेटली. कारण का कसं आहे रे की जरी इफ यू जर तू इंस्टाग्रामवरनं सपोज आता आजकाल तिकीट्स आहेत का असे कमेंट्समध्ये टाकतात, करेक्ट. पण समोरचा व्यक्ती येतो, तुला मेसेज वगैरे येतं इंस्टाग्राम की अरे हा पैसे पाठवा वगैरे, पण 99% ऑफ टाइम ते स्कॅम पण असतो. एक्झॅक्टली. की तू पैसे पाठवले गेले कुठेतरी, ते तुला आधार कार्ड वगैरे फेक टाकतात, पण काय गॅरंटी की तुला तिकीट मिळणार आहे. एक्झॅक्टली. आणि मी पण एकदा दोनदा आय वॉज सो क्लोज की फसणार, तेव्हा आय रिअलाइज की नाही बाबा या माणसाला भेटूनच मी तिकीट घेणार. भेट ना, तू पुण्यात आहेस ना, Obviously. भेटून दे तिकीट. सो ह्याला माझा एक ॲडव्हान्टेज असा आहे की माझ्या मागे 40 वर्षाची लेगेसी आहे. इफ आय आस्क एनीवन, कोणी जर मला विचारलं की म्हणजे इफ एनीवन आस्क्स मी की तुम्ही लेजिटिमेट आहात हे मी कसं करणार, मी त्याला तू माझी वेबसाईट बघ, ओके, त्याच्यावर माझा फोटो आहे, सगळं आहे, किंवा तू ऑफिसला आहे. किंवा तू ऑफिसला आहे, माझं फिजिकल ऑफिस आहे, मी कुठेतरी कट्ट्यावर नाही बसून तुला फोन करत आहे. सो ॲज सिम्पल एज दॅट. आणि हा जो 40 वर्षाचा 43 वर्षाचा बॅकअप आहे ना, त्यामुळे त्यांना माहिती आहे की जर 43 वर्ष कोणी बिझनेसमध्ये आहे, ह्याचा अर्थ देर इज नो फनी बिझनेस. कोणी हँकी बँकी करून 43 वर्ष बिझनेसमध्ये राहू शकत नाही ना. बरोबर. म्हणल्यावरती लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतात. हे नक्कीच ॲडव्हान्टेज आहेत असं म्हणलं तर. बरोबर. तर आता जे तू ग्रुप बुकिंग्स आणि हे पण मॅनेज करतो ॲज अ डिरेक्टर, यू लुकिंग इन टू मार्केटिंग ऑल्सो, तर आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही मार्केटिंग महत्त्वाचे आहेत. तर मार्केटिंगला तू म्हणजे हे काय काय तुम्ही स्ट्रॅटेजीज करतात, काय सगळ्यात जास्त तुम्हाला यूज होतं? कारण का व्ह्युअर्सला हेही आवडेल, बिकॉज इफ समबडी वॉन्ट्स टू स्टार्ट एखादी ट्रॅव्हल कंपनी ऑन इज ओन वगैरे, तर मार्केटिंग हे किती महत्वाचं आहे. तर या व्ह्यू पॉईंटवर काय म्हणणं आहे तुला? सो दोन प्रकारे मी तुला सांगतो. एक म्हणजे कसं आहे की जो बिझनेसमध्ये येतोय त्याची स्वतःची प्रोफाईल काय आहे. म्हणजे प्रोफाईल म्हणजे तो कसा राहतो, कुठे जातो, कुठे फिरतो. ओके, फॉर एक्झाम्पल इफ इट इज ट्रॅव्हलिंग बिझनेस, राईट, तर हे खूप महत्वाचं आहे की तो त्याला कसा पोर्ट्रे करतो, त्याला कसा स्वतःला सेल करतो. फॉर एक्झाम्पल मी जेव्हा एखाद्या क्लायंटकडे जातो की ज्याला लॅटिन अमेरिका बघायची आहे आणि त्याला जर माहिती आहे की मी 3 वेळा जाऊन आलोय, बरोबर, तर ही इज मोर लाईकली टू गिव्ह मी बिझनेस. करेक्ट. सो हे जे मार्केटिंग आहे हे विदाउट डुईंग एनिथिंग, म्हणजे ऑफकोर्स मला ट्रिपला जावं लागतं का, तर हो, पण त्याच्यासाठी जाहिरात नाही करायला लागली. करेक्ट. आणि दुसरं जे आहे जे ॲक्च्युअल प्रमोशनशी असोसिएटेड आहे, मार्केटिंगशी असोसिएटेड आहे. सो वी ट्राय टू गिव्ह लाईक अचीव बॅलन्स इन बोथ ऑफलाईन अँड ऑनलाईन मीडिया सगळीकडे. आज सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तो सोशल मीडिया. आणि मी असं म्हणेन की थोडंसं याच्यातलं हे म्हणजे गुगल रिव्ह्यूज मला आजकाल जाणवायला लागलंय की रिव्ह्यूज अँड फीडबॅक्स आर सो इम्पॉर्टंट की आजकाल लोक ते रिव्ह्यूज जर 4.3 4.4 नसतील तर विचार करतात की बाबा ह्याचं 3.5 आहे. बरोबर. म्हणजे लाईक ऑलमोस्ट 70% क्राऊड ह्याच्यावरती ट्रस्ट ठेवतं, पण 30% लोकांना काहीतरी प्रॉब्लेम्स पण आलेत. सो ते जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढं. आणि अर्थात तुमचा सोशल मीडिया प्रेझेन्स जो काय आहे की तुम्ही काय दाखवताय, तुम्ही काय शोकेस करताय. कारण आज माणूस पेपर वाचतो की नाही मला माहित नाही, पण प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये युट्यूब आहे, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम आहे, आणि ते दिवसातनं एक अर्धा पाऊण तास तरी त्याच्यावरती म्हणजे लॉक लावायला लागतं फोनला, तुला माहिती आहे, एवढा वेळ तर लोक त्याच्यावर घालवतातच. सो त्या हिशोबाने आम्ही सोशल मीडियाला पण बॅलन्स देण्याचा प्रयत्न करतो, जे ऑफकोर्स तुमच्या थ्रू शक्य होतं. आणि ऑफलाईन मीडिया लाईक पेपर्स, कारण काही एक जो क्राऊड आपला आहे, करेक्ट, जो मेन TG आहे, जो ग्रुप ट्रिपचा आहे, जो आज नाही म्हणलं तरी सुद्धा 30 to 50 किंवा 30 to 60 हा आहे की ज्याच्यात फॅमिलीबरोबर ट्रॅव्हल करणारे लोक आहेत. ते जनरली पेपर वाचतात आजही, त्याच्यावरती बघून निर्णय घेतात. तर त्याच्यावरती सुद्धा आपण काही म्हणजे त्याच्यावरही आपला फोकस असतोच. बरोबर. आणि तो ठेवायला लागतो, तो ठेवावाच लागतो. कारण जसं तू म्हटलास अगदी बरोबर आहे की जरी ऑनलाईन मार्केटिंग आलेलं आहे तरी असं नाही आहे की ऑफलाईन कम्प्लिटली बंद झाले. करेक्ट. उलट ऑफलाईन तेवढंच महाग आहे किंवा जास्त झाले आता रादर, कारण का लोक तेवढी आहेत आणि त्याच्यातनं कंपनीजना तेवढे फायदे होत आहेतच. यू हॅव टू रीच थ्रू ऑल मीडियम्स आपल्या टार्गेट ऑडियन्सला. बरोबर. तर याच्या दृष्टिकोनाने आता जर आपण बघितलं म्हणजे इन मार्केटिंग, इन टर्म्स ऑफ मार्केटिंग, तर व्हॉट आर द न्यू स्ट्रॅटेजीज की ते तुमच्या ज्या आजकाल आहे म्हणजे इन ट्रॅव्हल इंडस्ट्री, तुला असं वाटते की लोक त्याच्याने जास्त तुम्हाला फायदा झालेला आहे, असं काही आहेत का स्ट्रॅटेजीज काही? ओके. सो स्ट्रॅटेजीज म्हणजे ज्या मार्केटिंग रिलेटेड येतात ना, त्यात महत्त्वाचं येतं म्हणजे मी तुला सांगितल्याप्रमाणे की मार्केटिंग हे कुठल्या TGशी असोसिएटेड आहे जो अजून आपला क्लायंट व्हायचा आहे. बरोबर.
तर त्या क्लायंटला टॅप करताना तो एक्झॅक्टली कुठली गोष्ट बघून डिसिजन घेतो हे ओळखणं खूप महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, तू लक्सची जाहिरात बघतोस, तू घरी आता लक्स साबण विकत घेऊन जातोस का? नाही. नॉट नेसेसरी. बरोबर. काही गोष्टी असतात त्या आपल्या खूप पूर्वीपासून एम्बेडेड असतात. सो डिसिजन मेकिंग जे आहे ते त्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून होतं. आणि म्हणजे जे आपण म्हणजे आता मार्केटिंगमध्ये पहिली गोष्ट आम्ही जी शिकलो MBA असताना, की गरज ही निर्माण नाही करतायत. ओके, नीड क्रिएट नाही करतायत, वॉन्ट तुम्ही सॅटिस्फाय करू शकता. नीड आणि वॉन्ट मधला जो फरक आहे. बरोबर. तर पहिली गोष्ट, त्या माणसाला गरज आहे जेव्हा ट्रॅव्हल या विषयात, तेव्हा जी 4 टॉप नावं येणार आहेत, जे ब्रँडिंगशी असोसिएटेड प्रिन्सिपल आहे, की तू उद्या तुझ्या डोक्याला शूज घ्यायचा आहे, तू पहिली 4 नावं कुठली घेतोस? फॉर एक्झाम्पल नायकी, अडिदास, रिबॉक, पुमा. मी तरीही घेतो. बरोबर. हे का? कारण तुझ्या डोक्यात त्या 4 ब्रँड्सनी जागा बनवली आहे. बरोबर. सो जो आपला TG आहे किंवा आपला जो जॉग्राफिकल रीच आहे, त्याच्यामधल्या माणसाला जेव्हा एक्स डेस्टिनेशनला ट्रॅव्हल करावंसं वाटतं आणि त्यात कोणाची तरी मदत घ्यावीशी वाटते किंवा असिस्टन्स घ्यायचं वाटतं, तर त्या पहिल्या 4 नावात तुम्ही आला पाहिजेत. बरोबर. इज द अजेंडा हिअर. बरोबर. बरोबर. तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे इमेज बिल्डिंग. जे मी तुला मगाशी सांगितलं, की एकतर माझी प्रोफाईल काय आहे. लोकांना जेव्हा दिसतं की मी माझ्या पर्सनल ट्रिपला टर्कीला जातो किंवा माझ्या पर्सनल ट्रिपला मॉलदीव्सला जातो, तेव्हा ते अंडरस्टँड वेन ही कॅन अफोर्ड दिस, विच मीन्स ही इज इन अ प्रॉफिटेबल बिझनेस. ओके, म्हणजे त्याचा बिझनेस स्टेबल आहे. आणि दुसरी गोष्ट, की जेव्हा त्याचे स्वतःचे चॉईसेस हे आहेत, तेव्हा ही इज डेफिनेटली समवन हू प्लॅन समथिंग फॉर मी. बरोबर. कारण तो तिथे जाऊन पण आलाय. बरोबर. हा एक मुद्दा. आणि दुसरा कंपनीच्या इमेजचा मुद्दा, की तो तयार होतो ओव्हर द इयर्स ऑफ इंटिग्रिटी आणि या सगळ्यात जे बेसिकली आमच्या मागच्या पिढीने जे कष्ट केलेले आहेत किंवा त्याच्या मागच्या पिढीने केलेले आहेत, की लोकांच्या सर्व्हिससाठी तयार राहणे, 24 तास आमचे फोन चालू असतात, म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी बारीक सारीक की ज्या खूप महत्वाच्या आहेत, या सगळ्यातनं ते एक रेप्युटेशन बिल्ड झालंय ओव्हर द इयर्स. आणि त्याच्यामुळे वी आर इन टॉप 4 टॉप 5 प्लेयर्स. आणि मग हे एकदा इमेज तुमची क्रिएट झाली, मग बिझनेस येतोच. ओके. मग त्याच्यामध्ये या ज्या गोष्टी आहेत ना, की मार्केटिंग स्ट्रॅटेजी जे तू म्हणलास, की प्रिंट मीडियाला किती पर्सेंटेज लावायचं आणि सोशल मीडियाला किती लावायचं आणि रेफरन्सला किती लावायचं की अजून काही, हे डिसिजन्स खूप मायन्यूट लेवलला मॅटर करतात किंवा खूप छोटे आहेत तसं म्हणलं तर. जे डे टू डे रुटीनमधनं तुमचा बिझनेस कसा चालू आहे, तुम्ही कशा प्रकारे लोकांना सर्व्हिस देत आहे, याच्यानी जे इमेज बिल्डिंग होणार आहे ना, त्यांनी खरं जे काय बिझनेस येणार तो येणार आहे. ओके. हां. ओके. असं माझं मत आहे. आता जसं आपण बोलत होतो की डेस्टिनेशन वेडिंग्स पण तुम्ही पॅकेज केलेले आहेत. करेक्ट. तर या बाबतीत सांगशील काय थोडंफार मला? सो डेस्टिनेशन वेडिंगचा आजकाल ट्रेंड आहे की पूर्वी असं होतं की गावाला बोलवायचं आणि लग्नाला सगळ्यांना बोलवलंच पाहिजे वगैरे. आता लोक काय करतात की ते छोटं करतात. आणि हे कोविड नंतर ट्रेंड खूप वाढलाय. कारण कोविडमध्ये काय आलं, लोकांना लक्षात आलं की 50 लोकात पण लग्न होऊ शकतं, की आपण आपले क्लोज रिलेटिव्ह म्हणजे येतात, ज्यांना ऍक्च्युली तुमच्या लग्नाचं कौतुक आहे किंवा तुमच्या फंक्शनचं कौतुक आहे, तेवढ्या लोकांना घेऊन तुम्ही ते करू शकता. बरोबर. मग डेस्टिनेशन वेडिंग्सचा मार्केट इतकं वाढलेलं आहे तेव्हापासून, म्हणजे राईट फ्रॉम आता अगदी स्टार्टिंग म्हणशील तर गोवा. बरोबर. गोवा, त्याच्यानंतर राजस्थान, त्यानंतर आता मध्ये एक आपण केलं ते ग्रीसला होतं, सॅन्टोरिनीला. सो सॅन्टोरिनी इज ऑल्सो व्हेरी पॉप्युलर फॉर वेडिंग. बरोबर. किंवा बीच वेडिंग्समध्ये मग मॉरिशियस येतं, मॉलदीव्स येतं, की जिथे लोक फक्त त्यांचे जे काय म्हणतात क्लोज्ड वन्स आहेत त्यांना घेऊन जातात आणि करतात. आणि इट इज नॉट जस्ट अ वेडिंग, इट्स अ एंटायर एक्सपिरियन्स फॉर एव्हरी वन टू एन्जॉय. की 7 दिवस कोणाला बघायचं नाही की जेवायचं काय, खायचं काय, एव्हरीथिंग इज टेकन केअर ऑफ. बरोबर. अँड यू जस्ट म्हणजे तुम्ही तुमचे रसम करा किंवा तुमचे रिच्युअल्स करा, काय करायचं ते करा, आणि जस्ट लिव्ह एव्हरीथिंग एल्स टू अस. अच्छा. हे जे एक आहे ना, त्यांनी ते जेवढं मेमोरेबल होतं ते मला वाटत नाही की कुठे होऊ शकतं एका ट्रॅडिशनल लाईक नॉर्मल रुटीनमध्ये. आणि मी असं नाही म्हणत की त्याच्यासाठी प्रत्येकाचं बजेट असलं पाहिजे सॅन्टोरिनीला जायचं किंवा कुठेतरी फेरो आयलंड्सला जायचं. बट इवन इफ इट इज इन गोवा, इवन इफ इट इज सम नाईस डेस्टिनेशन एनीवेअर एक्सेप्ट युअर होम टाउन, देन इट इज अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. आणि ते लक्षात राहतं लोकांच्या मोर दॅन एनिथिंग. कारण जेवण जेवून गेल्यावरती पुण्यातनं किंवा कुठेही मुंबईतनं तुला 3 दिवसांनी विचारलं जेवायला काय होतं ते पण लक्षात राहणार. एक्झॅक्टली. बट इफ इट इज समथिंग लाईक दिस देन डेफिनेटली ऑब्व्हियसली म्हणजे ते एक एक्सपिरियन्सच रे तो. एक्झॅक्टली. आणि जे लग्न करतात त्यांच्याहून जास्त मजा ज्या लोकांना बोलवलेलं असतं तीच लोक जास्त करतात. पण बाहेर गेल्यावरती कपल पण करू शकतं एन्जॉय. कारण त्यांना त्यांचे जे एक जो स्पॅन आपण म्हणतो की फोकस जो आहे तो 50 लोकांपुरता लिमिटेड आहे रे, और 100-200 लोकांपुरता लिमिटेड. करेक्ट. बरोबर. इथे जेव्हा फंक्शन होतं तेव्हा आता माझ्या लग्नाला जेव्हा रिसेप्शन झालं तेव्हा 2,500 लोक होती.
आता मी तुला म्हणतो म्हणजे डेफिनेटली इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. जरी मी कितीही बडबडा असलो, सोशल असलो, काय असलो, आणि सर लोकांना भेटणं, त्यांच्याबरोबर फोटो काढणं जे मला अजिबात आवडत नाही, आणि हे सगळं खूप डिफिकल्ट होतं. आणि प्लस फोकस चेहऱ्यावरती. म्हणजे नंतर मी जेवलो, एक्झॅक्टली, त्यांनी जबडा लॉक होतो. आणि दुसरी गोष्ट, नंतर जेवणाच्या ताटात काय वाढलं कळत नव्हतं, मी जेवत होतो, कारण ते फोकसने मी आंधळ झालो होतो. एक्झॅक्टली. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आणि डेस्टिनेशन वेडिंगनी मला बिझनेस मिळतो, या दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यूनी मला ते प्रमोट करायला फार आवडतं की तो कसा योग्य मार्ग आहे. मग आता यशोधन वेडिंग प्लॅनर पण होणार आहे का, असं मला असं थोडंसं वाटतंय आता, कारण का आय गेस दॅट कॅन बी समथिंग अनटॅप्ड किंवा कोलॅबरेशन मध्ये करू शकतो कदाचित, की वेडिंग प्लॅनर्स घ्यायचं आणि पॅकेज तसं बनवून. म्हणजे ॲज वी आर जस्ट स्टार्टिंग इन दिस, कोलॅबरेशन थ्रू जास्त बिझनेस येतो ऑनेस्टली. कारण वेडिंग प्लॅनर्सना हे जास्त कळतं की यु नो, म्हणजे फ्रॉम व्हेरी एक्झॅक्टली डेकोरेशन अँड एव्हरीथिंग, त्यात त्यांना जास्त ते कळतं. त्यांना जास्त कळतं. आणि ऑनेस्टली स्पीकिंग मला नाही कळत, त्यामुळे मी लॉजिस्टिक साईडला वर आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट. त्यामुळे आम्ही कोलॅबरेशन्स मधनं पुढे जातो की, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी सेट ऑडियन्स आहे, त्यांना ऑलरेडी लोक ओळखतात. बरोबर. म्हणल्यावरती त्यांच्या थ्रू बिझनेस येणं इझी पडतं. रादर दॅन तुम्ही ॲज अ न्यू कंपनी पिच करायला गेला तर तुम्हाला 100 दारं वाजवायला लागतील, मग एक बिझनेस मिळेल. त्याच्यापेक्षा यू स्टे ऑन द लॉजिस्टिकल एंड. हे चांगलं आहे. जर कोणी वेडिंग प्लॅनर्स असतील बघत हा आपला शो, या तर प्लीज कॉन्टॅक्ट यशोधन, कारण कोलॅबरेशन मध्ये आय थिंक देअर्स अ लॉट टू डू. एक्झॅक्टली. आणि याच्यात म्हणल्याप्रमाणे की दोघांना एकमेकांच्या नॉलेजचा फायदा होऊ शकतो. करेक्ट. आणि यू हॅव वन लेस थिंग टू वरी अबाउट. एक्झॅक्टली. राईट. एक्झॅक्टली. तर नेटवर्किंग हे किती इम्पॉर्टंट आहे ॲज अन ऑन्टरप्रिनर, ॲज अ डिरेक्टर ॲट द पोझिशन दॅट यू आर. करेक्ट. कारण का कामं सगळेच करतात, बरोबर. पण नेटवर्किंगला हे किती महत्त्व आणि किती इम्पॉर्टन्स देतो. सो आपण सगळेच जे एंटरप्रेनर्स आहोत किंवा जे कोणी बिझनेस ट्राय करतायत, त्या सगळ्यांसाठी इट्स ऑलवेज लाईक की जाळं विणत जाणे एक एक करत. तर ते डॉट्स कनेक्ट करत जसे तुम्ही पुढे जात आहात, त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा कंपाऊंडिंग इफेक्ट मिळणार आहे की हा त्याला ओळखतो, तो त्याला ओळखतो, तो त्याला ओळखतो. म्हणजे मध्ये एकदा असं आलं होतं की एक सोसायटी आहे, फॉर एक्झाम्पल काय स्प्रिंगफील्ड सोसायटी कोथरूडची. तर त्या सोसायटीतनं मला फोन आला, तर मी त्यांना सांगू शकतो, अहो तुमच्या त्या 6व्या मजल्यावरचे आहेत ना बर्वे, की हे येतात, ह्यांच्या पण 4 जणांची मी कामं केली आहेत. सो वेन दे एक्झॅक्टली लगेच ट्रस्ट निर्माण होतो. बरोबर. सो नेटवर्किंग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे कुठल्या विषयापासून आहे, अगदी बारीक लेवलपासून क्लायंटला बड्डे विश करणे इथपासनं हे सुरू होतं. माझी सगळी जनरेशन इंस्टाग्रामकडे शिफ्ट झाली आहे. मी आजही फेसबुकवर आहे, कारण त्याच्यावर बड्डेच कळतात. हे महत्वाचं आहे. बरोबर. आणि म्हणल्याप्रमाणे मी असं कुठलं वेगळं ज्ञान देणार नाही, पण छोट्या छोट्या गोष्टी असतात एक्झॅक्टली की ज्या तुम्ही लक्षात ठेवल्यात ना. म्हणजे मी तर लिटरली जर क्लायंटनी बायकोचा स्टेटस ठेवला ना, तर मी त्याच्या बायकोसाठी पण विश करतो, कारण ते नेटवर्किंग आहे ना शेवटी. की सेल्समध्ये हेच करावं लागतं. हां. आणि तुम्ही जिथे त्याला दिसतं ना की कामापलीकडे तुम्ही त्याला 4 वेळा मेसेज करताय, तेव्हा तो तुमचा ऑन प्रायोरिटी विचार करतो. बरोबर. जे फक्त आता तुम्हाला सांग, आपल्याला फोन येतो ह्याचा काय, टेलिमार्केटिंग आजकाल खूप वाढलं. बरोबर. तर सारखं तुम्हाला लोन हवंय का, हे हवंय का, ते हवंय का वगैरे, ह्याच्यासाठी फोन येत असतात. क्रेडिट कार्ड घ्या, हे घ्या. आपण किती वेळ एंटरटेन करतो रे, 1 मिनिटं पण करत नाही. म्हणतो नाही मी मीटिंगमध्ये फोन ठेवून टाकतो. करेक्ट. सो मी कुठल्याही सेल्स पिचला जर माणसाला फोन केला तर तो मला तितकंच एंटरटेन करणार आहे, कारण मी काय त्याला फुकट सोनं तर विकत नाहीये. बरोबर. की काहीतरी त्याच्या फायद्याची गोष्ट आहे. म्हणल्यावरती जेव्हा मी अशा 4 मार्गांनी वर्षभर कनेक्टेड राहतो ना, तेव्हा वेन इट कम्स टू हिज 1 ट्रिप और 2 ट्रिप्स 3 ट्रिप्स अराउंड अ इयर, तेव्हा तो माझ्याशी हे राहतो. सो नेटवर्किंग ऑफकोर्स हे नवीन लोक जोडण्याशी जेवढं असोसिएटेड आहे, तेवढंच आहे ती लोक टिकवणं आणि त्यांना तू जो मगाशी म्हणलास पर्सनल टच देणं, की मी कसा तुमच्या कुटुंबातलं एक आहे ह्याची जाणीव सतत करून देत राहणं. अर्थात हे जशी जशी कंपनी मोठी होत जाईल, हे होत जाईल, तसं डिफिकल्ट होत जातं. बरोबर. पण आता मी म्हटल्याप्रमाणे की कंपनीच्या सगळ्याच रिस्पॉन्सिबिलिटीज माझ्यावर नसल्यामुळे मला हे शक्य आहे. आणि जोपर्यंत मला ते शक्य तोपर्यंत मी ते करत राहणार आहे. करेक्ट. कारण आज मी जेव्हा 4 लोकांमध्ये जातो किंवा भेटतो, बोलतो, बसतो, माझी ओळख करून देण्यात येते की भाग्यश्री ट्रॅव्हल्सचे हे वन ऑफ द ओनर्स आहेत किंवा वन ऑफ द डिरेक्टर्स आहेत, तेव्हा माझ्या वडिलांना तिथे त्या चौघात कोणतरी एक जण नक्की ओळखत असतं. करेक्ट. आणि इट इज नॉट जस्ट बिकॉज ऑफ दॅट ट्रिप, पण ती ट्रिप सोडून त्यांनी जे संबंध ठेवलेत ना त्यांच्याशी, त्याच्यामुळे लोक लक्षात ठेवतात. आमच्या व्ह्युअर्समध्ये पेट लवर्स पण खूप आहेत, कारण कसं सगळ्यांकडे आता आजकाल पेट्स आहेत आणि पेट्सनाही घेऊन जाण्याचा ट्रेंड आहे. किंवा बॉयफ्रेंडनी गर्लफ्रेंडला पुण्यातनं अमेरिकेत कुत्रं पाठवलं किंवा असं पण असतं. तर तसं पण काही ट्रॅव्हल अशा वियर्ड रिक्वेस्ट येतात का तुम्हाला? हो. सो ॲक्च्युली ह्या खूप लुक्रेटिव्ह रिक्वेस्ट असतात. आणि दो आय फाइंड देम व्हेरी वियर्ड, पण ॲज फार एज दर लुक्रेटिव्ह, लुक्रेटिव्ह म्हणजे खूप पैसा आहे का? येस.
सो पेट ट्रान्सपोर्ट जो आहे दॅट इज आयडिया नोट डाऊन करतोय. हो नाही खरंच कर. बिझनेस नंबर 3. अरे तुला सांगतो मी आता एक कोविडमध्येच एक मुलगी जे मी म्हणलं कॅनडाला शिफ्ट होत होते तिथली एक मुलगी तिला तिचं पेट घेऊन जायचं होतं आणि शित्सू होतं आय थिंक ते सो ते काहीतरी टॉय डॉग वगैरे असं मला तिच्यामुळे बरीच नवीन माहिती मिळाली. आय एम नॉट म्हणजे मी पेट पर्सन नव्हतो फारसा पूर्वी पण आता तिच्याकडनं बरीच माहिती मला मिळाली. सो ते कुत्रं घेऊन जायचं होतं. बरं ते कुत्रं विमानाच्या कार्गो होल्डमध्ये नाही जाणार, ते तिच्या शेजारी बसणार, त्याचं वेगळं सीट आहे. ओके सो बिझनेस क्लास नाही बिझनेस क्लास नव्हता पण इकॉनॉमी क्लास होता. पण कुत्र्याच्या हिशोबाने हा बिझनेस क्लासच झाला बरोबर की नाही. तर ते तिथे वरती तिच्या शेजारी बसणार. मग तिच्या त्या कॅनालचे डिमेन्शन्स हे ते वगैरे सगळं मग ते तिच्या व्हॉट वी कॅन से तिच्या PNR मध्ये इनकॉर्पोरेट होणार की ती कुत्रं कॅरी करते वगैरे असे बरेच प्रोसिजर्स आम्ही एकत्र मिळून केले. माझ्यासाठी इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग कारण मी बरंच काही नवीन शिकलो याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मला असं लक्षात आलं की ते कुत्रं जर भुंकलं 16 तासाच्या प्रवासात तर त्याला $200 फाईन असतो ओनरला. काही काय म्हणलं हो, म्हणलं हेही कसं कंट्रोल करणार आहे काही किंवा तिच्याकडे आहेत बाबा खूप पैसे वॉट पण ते नाही भुंकलं कारण ते ट्रेन डॉग असतात समहाव. आणि एअरलाईन पूर्वी असं करायची की एक प्रिस्क्राईब करायची सम ट्रँक्युलायझर काइंड ऑफ अ थिंग की हे तुम्ही त्यांना द्या, सेडेटिव्ह एक्झॅक्टली की तुम्ही द्या आणि मग तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकता, काय अडचण नाही. म्हणजे 16 तासाची फ्लाईट असेल तर ते 18 तास वर्क करणं सेडेटिव्ह असेल बरोबर, मग त्यालाही त्रास होत नाही, यालाही त्रास होत नाही. पण आजकाल प्राण्यांना राईट्स आहेत. तर फनी किस्स्यांच्या बाबतीत आपण बोलत होतो की काय काय असे फनी किस्से घडत असतील म्हणजे की त्याला ट्रॅव्हल गुगल काय म्हणजे कोणाकडेच उत्तर नाही शकत नाही असे काही इन्सिडेन्सेस किंवा किस्सेस काही होतात. करेक्ट. सो असे 1-2 इन्सिडेंट्स आहेत टॉप ऑफ माय हेड ते मी तुला सांगतो. फर्स्ट वन आहे जेव्हा मी साऊथ आफ्रिकाला होतो केप टाऊनला आणि केप पॉईंट नावाची एक टूर आहे. तर तिथे मी ड्रायव्हर गाईडशी बोलत काहीतरी मागे थांबलो होतो आणि पुढे एक काडीचा माणूस होता. काडीचा माणूस तुला माहिती ड्रॉइंग काढताना ते काढे काढतो जे लोक नापास होतात बहुतेक चित्रकला विषय तुझा असं मी तर हे लोक कसं काढतात तो माणूस की एक गोल 2 हात वगैरे त्याचं असं बोट होतं आणि इथे पाटील होती टू द बीच असं याच्यावरती स्पष्ट इंग्लिशमध्ये लिहिलंय बरं का. तर मी तिथे पोचायच्या आधी सगळे ग्रुप तिथे पोचला होता आणि सगळे त्याचे फोटो काढत होते आणि आल्यावर त्यांनी मला विचारलं की गोळे हा पुतळा कोणाचा. म्हणलं हा वास्को द गामा, हा इथनं वळाला त्यासाठी हा पुतळा. अर्थात हा जोक होता आणि नंतर सगळ्यांना सांगितलं की हा टू द बीच पार्टी असल्या नॉर्मल आहे म्हणजे पण सगळ्यांना तो इतका आवडला म्हणजे हा स्केअरक्रो सारखा लावला. एक्झॅक्टली असा एक होता जे ग्रुप बरोबर असताना ज्या मजा असतात गमती जमतीत किंवा आम्ही असं गमतीत सांगतो सगळे दमल्यावरती की आता उद्या सकाळी 6 वाजता कोणी उठायचं नाहीये. असे हे चालू असतात. काही जे असतात ते जेव्हा मी ट्रिप्स प्लॅन करतो आणि लोक तिकडे जातात आणि त्याच्याबरोबरचे असतात. तर एक माझा क्लायंट होता तर ते हनीमूनला मॉलदीव्सला गेले आणि झालं असं की ॲज यू नो मॉलदीव्स ही एक आयलंड कंट्री आहे. त्याचे 1000 आयलंड आहेत आणि तुला एअरपोर्टच्या आयलंडवरून दुसऱ्या आयलंडला यायचं तर यू हॅव टू टेक अ सी प्लेन, स्पीड बोट और अ डोमेस्टिक फ्लाईट प्लस स्पीड बोट असे 3 प्रकार असतात. तर ह्यांचं रिसॉर्ट होतं ते थोडं लांब होतं सो त्यांना डोमेस्टिक फ्लाईट घ्यायला लागणार होती. तर समहाऊ त्यांची अलीकडची फ्लाईट काहीतरी लेट झाली किंवा ते ड्युटी फ्रीत काहीतरी बघत बसले असतील पण त्यांची ती पुढची डोमेस्टिक कनेक्टिंग जी फ्लाईट होती ती मिस झाली. बरोबर. आणि त्यांचा मला तिकडनं फोन आला की अरे आमची डोमेस्टिक फ्लाईट मिस झाली, आता आम्ही काय करायचं. तर मी म्हणलं की सर तुम्ही थांबा, लेट मी फिगर इट आउट. कारण कोणाची मिस नव्हती आली, जनरली ते वर्कआउट व्हायचं विथ यू नो ऑल द क्लायंट्स विच हॅव डन बिफोर. पण कारण काय वगैरे. तर आता हे बघ काय म्हणलं होतं की अशा वेळेला नो क्लायंट इज गोइंग टू ऍक्सेप्ट इव्हन इफ इट इज हिज ऑर हिज मिस्टेक. पण वी डोंट हॅव टाइम फॉर दॅट. आपण सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करतो. असं काय नाही की बायको शॉपिंग करत होती मे बी मग तर तो शॉपिंग करत असेल. करेक्ट. देन मग ते हेल्थ अँड सिकनेस आहे ना, त्यात कोण काय बोलणार आहे. सो त्यांनी सांगितलं की असं झालं बाबा उशीर आम्हाला. म्हटलं ओके ठीक आहे मी बघतो, लेट मी फिगर इट आउट. 5 मिनिटं सुद्धा त्यांनी मला दिले. 5 मिनिटात फोन आला, सर इथनं एक स्पीडबोट निघतीये त्या आमच्या आयलंडला तर आम्ही ती धरून जातो आणि $200 ते म्हणतायत. म्हणलं सर तुमचं आयलंड 1.5 तासाच्या फ्लाईटवर आहे, हे अंतर पुणे बँगलोर आहे. ओके याला बोटीने तुम्ही कधीच पोहोचणार नाही आणि म्हणजे तेवढं पेट्रोल सोबती बसतं की नाही मला माहित नाही. बरोबर. यु नो सो यू विल नेव्हर रीच देअर. सो तुम्ही काही हे करू नका, मी ट्राय करतोय. आणि ती एक तर आयलंड कंट्री आहे, तिथे एकदा ते मेन आयलंड सोडलं की रेंज सो नसते मोबाईलला. बरोबर. तुम्ही जर मधल्या कुठल्या आयलंडवरती बंद पडली बोट, तुम्ही कुठे राहणार रात्री अंधारात, काही करू शकत नाही. बरोबर. आणि हनीमूनला एक्झॅक्टली. सो म्हणजे एवढं रिस्क ॲपिटेट
हर्षभ मेहताला कॉम्प्लेक्स येईल एवढं त्याचं होतं. पण मी म्हटलं की तू जरा थांब, लेट मी फिगर इट आउट. मग मी सप्लायरशी बोललो, असं झालंय काय, व्हॉट इज अ प्लॅन बी वगैरे सगळं डिस्कशन झालं. आणि त्यांनी ते सेम तिकीट पुढच्या विमानाला जे 1 तासांनी टेक ऑफ करणार त्याला वापरायला परवानगी दिली. सो इट वॉज सॉर्टेड. आता मला या क्लायंटची जरा भीती वाटत होती की हा आता या तरी विमानात बसतो की नाही. ओके, सो मी त्याला म्हटलं सर तुम्ही एक काम करा, तुम्ही आयलंडला चाललात ना, एकदा रिसॉर्टला पोहोचलात की रिसॉर्टमधून मस्त एक दोघांचा सेल्फी काढून मला पाठवा. बरोबर, म्हणजे मला अंदाज येईल की ते जर एक्झॅक्टली समजा जो वुडन वॉकवे असतो त्याच्यावरती जर त्यांनी फोटो काढला म्हणजे ते पोहोचले, ॲज सिम्पल एज दॅट. तर तो म्हणला हो पाठवतो, काय अडचण नाही. तर असं झालं. आणि मॉलिजमध्ये कसं आहे, दुपारी 4 नंतर 5 नंतर सगळं ट्रान्सपोर्ट बंद होतं, बोट, सीप्लेन, एव्हरीथिंग. आणि मी रात्री 8-8:30 वाजता असं कुठे बाहेर होतो, तर मला फोटो आला. तर फोटो आला, मी डाउनलोड केला. तर फोटोत दोघे हसतायत आणि 8 वाजलेत मॉलिजमध्ये सुद्धा, आणि इथे 9:30 वगैरे वाजले असतील मे बी. आणि फोटोत मागे लिहिलंय माले इंटरनॅशनल एअरपोर्ट. म्हणलं हा इथे काय करतोय अजून, हा गेलाच नाही का म्हणजे आयलंडवरती. तर मी त्याला फोन केला घाबरून, म्हटलं सर तुमची पुढची पण फ्लाईट चुकली आहे, काय झालं वगैरे. तर नाही आम्ही आयलंडवर आहे, मस्त रूम बीम छान आहे, मस्त व्ह्यू बी आहे रूममधनं, आम्ही बसलोय म्हणले बीचवरती. म्हटलं सर तुम्ही जो मला फोटो पाठवले ना सेल्फी, त्याच्यात मागे माले एअरपोर्ट लिहिलंय. तर म्हणजे त्याचं काय आलं, इथे आल्यावर आम्ही फोटो काढला पण त्यात आम्ही जरा चांगले दिसत नव्हतो, मी नीट हसत नव्हतो, म्हणून मी माले एअरपोर्टचा टाकला. म्हणलं ओके ठीक आहे, नाव कीप काम, आता तू ओके क्लायंट आहे रिलॅक्स, ओके सर एन्जॉय युअर ट्रिप वॉट एव्हर. आणि म्हणजे असं होतं बरं चला. आणि वेन यू आर नॉट देअर यू पॉसिबली कांट कंट्रोल एनिथिंग. सो अशा याला थोडे पॅनिक अटॅक्स असतात, बट ऑलवेज फन अँड स्टोरी टू टेल, ॲज आय सेड बिफोर. करेक्ट. आणि अजून एखादा किस्सा, अजून काही पण असं गमतीदार. ओके फाईन. सो आता आम्ही दुबईला जातो किंवा श्रीलंकाला जातो, तर दुबईला पाम अटलांटिसला बऱ्याच सेलिब्रिटीजचे बंगलेत. तसे श्रीलंकेत पण कोलंबोत बऱ्याच क्रिकेटर्सचे बंगलेत. कोण मग रणतुंगा असेल, संगकारा असेल, हे असेल. आता ऑनेस्टली तुला सांगतो, दरवेळेला जो गाईड येतो ना तो रणतुंगाचा बंगला नवा दाखवतो. आता आपलं कोण आत बोलवलंय, कोण नेणारे चहा प्यायला तुम्हाला नाही. करेक्ट. सो या गोष्टी असतात ना, त्या हो म्हणायचं पुढे. बरोबर, ओके छान आहे बंगला. तर असे ते एक त्यांच्या मलबार हिलमधनं फिरवतात. इकडे पण तसंच आहे, बेखमचा हा बंगला, त्याचा तो बंगला, शाहरुखचा तो बंगला. खरं खोटं कोणाला माहित नाही, हो म्हणायचं. ओके. तर आता झालं असं की हे सगळं चालू होतं, तो सांगत होता हा संगकाराचा, हा सनत जयसूर्याचा वगैरे श्रीलंकेतला काय. तर आमच्या ग्रुपमधले एक काका उभे राहिले आणि म्हणले बाकी सगळे ठीक आहे, जॅकलिनचा बंगला कुठे आहे. आता इथे गाईड पण हँग झाला, मी पण हँग झालो, आणि काय उत्तर देणार तुझ्या प्रश्नाला, काहीच होऊ शकत नाही ना. म्हणजे लोकांचे असे प्रश्न असतात की आपण चाललोय जिथे बोटिंगला, त्या तळ्याची खोली किती, हाऊ एम आय सपोज टू नो दिस फर्स्ट. ओके. अँड देन इव्हन इफ आय से आय डोंट नो, मग ते माझं अज्ञान दिसतं. करेक्ट. सो आय जस्ट से एक आपण यार्डात उत्तर द्यायचं, बिकॉज यार्ड किती हे खरं मलाही माहिती नाही, किती यार्ड म्हणजे किती फूट, आय हॅव नो आयडिया. सो मी सांगतो की 66 यार्ड तरी मागच्या मला आठवत आहे बघितलेली, किंवा उडी मारून बघा. आता हे बोलता येत नाही ना, म्हणून हा रिस्पॉन्स आहे. आता असा एक जनरल मी सांगतो, म्हणजे एक थायलंडला मी पोचलो आणि माझ्याबरोबर एक मॅडम होत्या, आणि त्यांनी पोचल्या क्षणी वही काढली आणि त्यांनी असं सिरियस ट्रॅव्हलर, येस व्हेरी सिरियस, की असं टिक करणार की बुद्ध दाखवला, मात्र त्याचा एकाच बाजूने फोटो काढण्या इतपत वेळ मिळाला वगैरे असं लिहितात लोक. जास्त वेळ वॉकिंग स्ट्रीट मध्ये जाता आलं नाही. करेक्ट. फॉर व्हॉट्स एव्हर रिझन. ओके. सो असे ट्रॅव्हलर्स असतात. तर त्यातल्या किंवा मुलांना घेऊन वॉकिंग स्ट्रीट मध्ये जाऊ नये, किंवा मुलांनीच फक्त वॉकिंग स्ट्रीटला जावं. करेक्ट. एनिवे, तर असे काही ट्रॅव्हलर्स असतात जे खूप पर्टिक्युलर असतात, की यांना सगळं असं पॉईंट टू पॉईंट हवं असतं. तर त्यांनी मला बसमध्ये चढल्या क्षणी विचारलं की थायलंडचं क्षेत्रफळ किती. म्हणलं मॅडम गाईड आला आहे, तो तुम्हाला उत्तर देईल. आता टेक्निकली काय, टूर मॅनेजरचं काम काय आहे, उद्या सकाळी कितीला उठायचं, हा टूर मॅनेजरला विचारायचा प्रश्न. करेक्ट. आणि थायलंडची लोकसंख्या किती, त्याचं क्षेत्रफळ किती, किंवा अजून काय, मेन बिझनेस काय आहे. करेक्ट. तिकडच्या लोकांचा हे गाईडला विचारण्याचे प्रश्न आहेत. करेक्ट. सो मी त्यांना म्हटलं की हा गाईड आलाय, तो बसमध्ये सामान टाकतो, फक्त आला की तुम्ही त्याला विचारा. मग त्या काकू पुण्याच्या होत्या, त्यांनी मला विचारलं अच्छा म्हणजे तुम्हाला नाही का माहिती. म्हटलं आता तर चॅलेंज दिलं, चॅलेंज एक्सटेंडेड, मला सर आता ऍक्सेप्ट तर केलं पाहिजे. बरोबर. तर भाई तुम्हाला वॉरियर आहे. म्हणलं थायलंडचं जे क्षेत्रफळ आहे ना काकू, ते 10,664 स्क्वेअर किलोमीटर आहे. मात्र मागच्या महिन्यात जे समिट मीटिंग झाली त्यानंतर साऊथ चायना सी मधली 2 बेटं त्यांना अजून मिळाली,
त्यानंतर ते 12,586 स्क्वेअर किलोमीटर झालेलं आहे. स्मार्ट बॉय. त्यांनी सगळं लिहून घेतलं. आणि त्याच्यानंतर मी एका पॅसेंजरच्या शेजारी बसलो, त्या फर्स्ट सीटवर बसल्या होत्या त्या असं माझ्याकडे कौतुकाने बघायला लागलं आणि असं म्हणजे पूजेचे भाव होते त्यांच्या डोळ्यावरती की तू हे सगळं पाठ करून येतोस, तू एवढा अभ्यास करतोस वगैरे रे. म्हणलं काकू तुम्हाला हे खरं वाटलं का? हे खरं नाहीये, पण आता गाईड खरी माहिती देईलच. मी नंतर त्यांनाही सांगितलं की तुम्ही हे मी सांगितलं आकडे लक्षात ठेवू नका, तुम्ही गाईडने सांगितली माहिती लक्षात ठेवा, मी साधारण तुम्हाला सांगितलं पण अप्रॉक्सिमेटली. हां करेक्ट. आणि माझं असं म्हणणं आहे की म्हणजे ह्युमर जर त्या क्षणी सुचला आणि तो नाही टाकला तर तो ह्युमरचा अपमान आहे. आणि तो मग पुण्यात राहून काय केलं? मग पुण्यात एक्झॅक्टली. प्लस तो तुम्ही सडवून ऐकवणार कोणाला नंतर? एक्झॅक्टली. त्या क्षणी तो सांगितलं तर ती स्टोरी आहे ना, नाही तर मग काय. Absolutely. मग मी पण रागाने बोललो असतो, याला काय अर्थ नाहीये. बरोबर आहे. तिथे जर तो पडला तर तो आहे. सो असे असंख्य किस्से घडत असतात. सार्कॅझम मधनच तर ते विनोद निघतोच नाही. करेक्ट. म्हणजे आता एकदा मी मलेशिया टू बँकॉक टू कोलंपूर चाललो होतो आणि 200 लोकांपैकी 150 लोक आमचीच होती. खूप मोठा ग्रुप होता. त्याला मी खूप आरडाओरडा करत जोरात सगळ्यांचे फॉर्म भरत होतो इमिग्रेशनचे. पूर्वी इमिग्रेशनचा फॉर्म भरायला लागायचा, आता तसं नाहीये बहुतेक ठिकाणी. तर फॉर्म भरत होतो तर एका चिनी म्हाताऱ्यांनी मला असं बोलवलं आणि सांगितलं की यू आर डिस्टर्बिंग माय स्लीप, कॅन यू प्लीज टॉक स्लोली. तर मी मुन्नाभाई MBBSच्या स्टाईलमध्ये त्याला म्हणलं नाही नो नाही करणार. काय करणार तू? म्हणजे 150 पॅसेंजर्स माझेत. मी असं आपल्या आमदार जास्त म्हणलं सत्ता स्थापनाला कसा जोर येतो ना तसं समथिंग लाईक दॅट. मग असं म्हणलं तो गप झोपला. मला असं 1.5 तासाची फ्लाईट, तर तू काय झोपणार आहे? तर ते एअर एशियाचं विमान, तर मागितल्यावर सुद्धा पाणी देत नाहीत. म्हणजे ते पुण्याची कंपनी आहे. एक्झॅक्टली. सो त्याच्यात तू काय असं रिलॅक्स झोपणार होतस? राहू दे, ओके, नाही होणार, काय करायचं ते करतो. सो हे थोडं बाहेर ॲटिट्यूड हे ठेवायला लागतं की तुम्ही दाबले जाऊ शकत नाही कोणाबरोबर. म्हणजे मनात भीती असते तुमच्या. कित्येक वेळेला असं असतं की लोकेशन नवीन असतं आणि तुमच्या मनात भीती असते की मला हे जमणार आहे का, हे असं होणार आहे का. पण फाजील आत्मविश्वासावरती ट्रिप मारायची, हे असं स्टँडर्ड मॉड्यूल आहे. तुम्ही थोडं पुढे यायचं, थोडी माहिती काढायची काय होतं कसं होतं आणि देन यू डू इट. गाईड भेटेपर्यंत तरी ॲटलिस्ट. गाईड भेटल्यावर काय एकदा काय प्रश्न नसतो. सॉर्टेड. तर आता जेव्हा तू एवढं ट्रॅव्हल करतोस, ठीक आहे, सोलो ट्रॅव्हल, फॅमिली ट्रॅव्हल, ग्रुप ट्रॅव्हल सगळ्यात जास्ती, तर ट्रॅव्हल हा तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आता तू कसं डिफाईन करतो? कारण का तुझे अनुभव हे वेगळे आहेत, बरोबर? की जे लोक बघतात, मग तू काय बघतोस किंवा तुला काय त्याच्यातनं काय कसं व्हॉट इज युअर टेक ऑन दिस? ओके. सो जर तू माझ्याबद्दल बनशील की मला वेन आय गो फॉर लाईक ट्रॅव्हल, व्हॉट इज समथिंग आय लुक फॉर, तर याला मी असं म्हणेन की पर्टिक्युलरली माझं असं आहे की आय एम अ स्टुडंट ऑफ हिस्ट्री ॲज वेल एज जॉग्रफी. मला ह्या 2 सब्जेक्ट्स खूप आवडतात. तर मी बरंच काय वाचत असतो जे बहुतेकतः ऐतिहासिक असतं, हिस्टॉरिकल असतं, किंवा मला जॉग्रफी पण खूप आवडते आणि मला हे 2 रिलेट करायला आवडतात. ज्याला जिओ पॉलिटिक्स किंवा बरोबर असं म्हणतात, एक वेगळा डोमेन आहे ते. तर याच्याशी रिलेटेड गोष्टी मला करायला खूप आवडतात. फॉर एक्झाम्पल मी थायलंडला गेलो होतो आणि नॉर्थ ऑफ थायलंड फॉर द चेंज. हे पटाया, बँकॉक, फुकेत हे सगळं साऊथला येतं जिथे मोस्ट ऑफ द लोक. बरोबर. आणि इथे गेल्यावरती एक हेलफायर पास नावाचा ट्रेक होता, तो मी केला. तर तो ट्रेक ॲज अ ट्रेक ऑल्सो इट इज अमेझिंग, कारण त्याच्यात तुम्ही 3 देशात होता, कंबोडिया, म्यानमार आणि थायलंड. या 3 देशातनं तो ट्रेक जातो. तो एक फुल डेचा ट्रेक आहे आणि तो सर्कल तुम्ही कम्प्लीट करता. सो हेलफायर पास हा याच्यावरती बेस्ड आहे की ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय नावाचा एक मूवी आला होता. खूप कमी लोकांनी हा पाहिला कारण 1948-47 वगैरे आला. बरोबर. तर तो इट इज अबाउट प्रिझनर्स ऑफ वॉर, जे जपानचे प्रिझनर्स होते आणि त्यांनी तो ब्रिज बांधला रेल्वेसाठी आणि फॉर जॅपनीज आर्मी. आणि हे कोण होते? तर भारतीय लोक होती जे इंग्रजांकडनं लढत होते, ज्या लोकल मलेई लोक होती आणि चिनी लोक होती. ह्यांनी तो अंडर जपान्स व्हॉट वी कॅन से त्यांच्या रूल्स अंडर, रेजिमेंट अंडर त्यांनी तो बांधला. तर याच्यात 7 डोंगर होते जे त्यांनी छिन्नी हातोड्याने फोडलेत आणि त्याच्यातनं तो रेल्वेचा ट्रॅक गेला आहे. सो इट इज हिस्टॉरिकली व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तो ट्रेक ॲज अ ट्रेक भारी मी म्हणलं कारण त्या ट्रेकला तुम्हाला संपूर्ण अंगाला तंबाखू सोडून जायला लागतं. ओके. कारण लिचेस चिकटतात नाही तर. सो ते एक होतं. प्लस तुम्हाला प्रत्येकाला कोयता देतात, त्या कोयत्याने तुम्ही झाडं साफ करत जायची. अच्छा. ओके. सो इट इज व्हेरी ॲडव्हेंचरस आणि खूप छान होता तो. इट्स व्हेरी ह्युमिड आणि हे ते आणि पॉईंट्स बघत आम्ही चाललो होतो आणि हे सगळं आम्ही केलं. आणि नाव दिस इज द जॉग्रफी ऑर लिटल बिट ऑफ हिस्ट्री पार्ट.
मी सुभाषचंद्र बोसांवरती, नेताजी सुभाषचंद्र बोसांवरती महानायक नावाचं पुस्तक आहे, ते पण वाचलं. सो आय वॉज व्हेरी क्युरियस की ते कुठल्या रस्त्याने इम्फाळ साईडला आले और म्यानमार साईडला आले, कारण सिंगापूर, मलेशिया, थायलंड आणि मग म्यानमार हा सेम पट्टा पडतो, म्हणजे जमिनीवरनं तुम्ही गेलात तर तिथे मला अशा काही गोष्टी कळल्या लोकल लोकांकडनं की तिकडनं जी आझाद हिंद सेना गेली ती याच इथल्याच कुठल्यातरी ह्याच्यातनं गेली. अँड दॅट वॉज अ मुमेंट ऑफ म्हणजे समथिंग विच आय कांट डिफाईन, की ते खूप भारी होतं माझ्यासाठी की हे असं काहीतरी मी डिस्कवर केलं, और डिस्कवर मी नाही म्हणणार, मी रिलेट केलं, आय जस्ट कनेक्टेड द डॉट्स, किंवा ते पर्टिक्युलरली तिथनं नसतील गेले, बट इथनंच कुठनंतरी तो लॉजिकल रूट जातो, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. सो अशा ज्या गोष्टी असतात जिथे जॉग्रफी आणि हिस्ट्री एकत्र येते ते मला रिलेट करायला खूप आवडतं. ओके. ह्याचं एक एक्झाम्पल अजून सांगतो तुला. मला स्पाय नॉवेल्स खूप आवडतात आणि जी ॲक्च्युअल स्पायक्राफ्ट आहे त्याच्यावरची, म्हणजे रँडम इमॅजिनरी नाही. तर एक पंकज कालूवाला म्हणून रायटर आहेत, तर त्यांचं म्हणजे रशियाची KGB, लेट्स से काय ब्रिटनची MI6, इस्रायलची मोसाद अशी बुक्स आहेत. तर त्यांचं जे ब्रिटनची MI6 बुक आहे त्याच्यामध्ये रिचर्ड सोर्ज नावाच्या एका स्पायचा उल्लेख आहे. तर ही इज कॉल्ड एज वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल स्पाईज इन द वर्ल्ड. ओके. अँड मोस्ट पिवॉटल असं म्हणता येईल त्याला, की ही इज द मोस्ट इम्पॉर्टंट. वाय? बिकॉज रिचर्ड सोर्ज वॉज बॉर्न इन इंग्लंड. ही वेंट टू जर्मनी इन सेकंड वर्ल्ड वॉर आणि त्यांनी तिकडे जर्मन तो कन्व्हर्ट झाला सॉर्ट ऑफ, तो नाझिझमकडे आकर्षित झाला. तिकडनं त्याला म्हणजे त्याला ॲक्च्युली नाझी जर्मनीवरती स्पाईंग करायला पाठवलं होतं, पण त्याला नाझी फिलॉसॉफी आवडली, तो त्यांच्यात कन्व्हर्ट झाला. त्याच्यानंतर नाझी जर्मनी सेंट हिम टू रशिया, सोव्हिएट रशिया फॉर स्पाईंग. तिथे गेल्यावरती ही वॉज इम्प्रेस्ड बाय कम्युनिझम, तो कम्युनिझमला चेंज झाला. ओके. आणि प्रत्येक ठिकाणी तू बघत असेल वाय ही सक्सेसफुल, किंवा प्रत्येक ठिकाणी त्याला ट्रस्ट करून स्पाय बनवण्यात येते. बरोबर, त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं. करेक्ट. रशियामधनं त्याला पाठवण्यात आलं जपानमध्ये. ओके. आता जपानमध्ये जेव्हा तो काम करत होता तेव्हा दुसऱ्या महायुद्धाला ऑपरेशन बार्बरोसा, म्हणजे हिटलरने जेव्हा हल्ला केला होता रशियावरती, आणि रशियावरती ब्लिट्झक्रीग म्हणजे दिवसाला 70 किलोमीटर एरिया ते कव्हर करत होते. देअर स्पीड वॉज बियॉन्ड इमॅजिनेशन. आणि रशियाला सगळ्यात जास्त भीती ही होती की या बाजूनी जपान अटॅक करेल का, कारण दॅट वॉज द पार्ट ऑफ फॅसिस्ट ट्रीटी, की जर्मनी, इटली आणि जपानची अशी ट्रीटी होती की इकडनं जर हल्ला केला हिटलरनी तर त्या बाजूनी जपान करणार. आता त्यामुळे रशियाचं मोस्ट ऑफ द सैन्य जे होतं, इफ यू लुक ॲट द मॅप, तर ते व्लादिवोस्टॉकला होतं, इथे ट्रान्सिबियन रेल्वे संपते जपानच्या साईडला, लॉंगेस्ट रेल्वे टू डिफेंड इट. करेक्ट. इट्स ॲक्च्युअली एक्तेलिनबर्ग टू व्लादिवोस्टॉक, पण ठीक आहे. तर तिकडे ते सैन्य थांबलं होतं आणि इकडे बॅकअप नव्हता. रिचर्ड सोर्ज वॉज इन जपान ॲज अ रशियन स्पाय. त्याला ही न्यूज लागली की जपान इज गोइंग फॉर पर्ल हार्बर. त्यांनी एक मेसेज ट्रान्समिट केला, येलो इज गोइंग फॉर द व्हाईट अँड नॉट फॉर द रेड्स. येलो इज जॅपनीज, व्हाईट इज अमेरिकन्स अँड रेड इज रशियन्स. दे आर नॉट गोइंग फॉर रशियन्स, दे आर गोइंग फॉर अमेरिकन्स. हा मेसेज दिला आणि त्याच्यानंतर रिचर्ड सोर्ज ॲज अ स्पाय म्हणून पकडला गेला जपानमध्ये. जपानमध्ये पकडला गेला. ह्याच्यानंतर इकडे मॉस्कोमध्ये काय झालं, हा मेसेज आल्या क्षणी तिकडे जनरल जुकोव म्हणून होता. जनरल जुकोव जो व्लादिवोस्टॉकला होता त्याला विमानाने एअरड्रॉपनी इकडे बोलवण्यात आलं. तो इकडे आला इन द बिगिनिंग ऑफ डिसेंबर, इफ आय एम नॉट रॉंग. त्याच्याबरोबर 36 डिव्हिजन सैन्य आलं, जो एक खूप मोठा बॅकअप होता. आणि हा जो जर्मनांना फटका बसला किंवा ठोसा बसला मॉस्कोला, दे कुड नॉट विन क्रेमलिन. त्यांना क्रेमलिनचे मनोरे इसे होते पण ते पोचू शकले नाहीत आतमध्ये, कारण हा बॅकअप आला आणि युद्धाचं पारडं फिरलं. नाव हाऊ आय रिलेट टू दिस, मी जिथे UKला गेलो तिथे मी रिचर्ड सोर्जचं घर बघितलं, वेअर ही वॉज बॉर्न. मी जर्मनीला गेलो तिथे मी राईस्टॅग बघितला बर्लिनला, जिथे तो बेसिकली नाव इट्स अ न्यू राईस्टॅग, ऑफकोर्स इट्स नॉट ओल्ड राईस्टॅग, पण ही वॉज समवेअर असोसिएटेड टू दॅट. त्यानंतर मी मॉस्कोला गेलो, तिथे क्रेमलिनच्या बाहेर जनरल जुकोवचा पुतळा आहे, जो घोड्यावर बसलाय आणि त्याच्या पायाखाली जर्मनीचा जो सिजिल आहे गरुड, तो असा पडलाय, लाईक हे झालं म्हणजे डिफिटेड असं आहे. आणि मी जपानला गेलो जिथे मी तो पकडला गेल्यावर त्याला फाशी आली आणि त्याला ही वॉज बेरिड देअर इन जपान. त्याची मी कबर बघितली. सो दॅट्स हाऊ आय कनेक्टेड एव्हरीथिंग अँड इट वॉज सो इंटरेस्टिंग. म्हणजे मला तर वाटतं तू एक हिस्टॉरिकल ट्रॅव्हल पण एक असं एक्झॅक्टली सेगमेंट काढू शकतोस. ऑफकोर्स द पीपल हू लव्ह हिस्टॉरिक प्लेसेस. करेक्ट. म्हणजे रिसेंटली म्हणजे जस्ट तुला सांगू अजून एक आय गो फॉर इट की आता मी रिसेंटली कंबोडियाला गेलो होतो. मी कंबोडियाला आधी पण गेलोय. तर मार्केटिंगला जेव्हा मी होतो MBA ला, तेव्हा माझा केस स्टडी होता की मार्केटिंग इम्पॉर्टंट कसं आहे तुम्ही प्रूव्ह करा, ॲज सिम्पल एज दॅट. तर मी
माझा केस स्टडी याच्यावरती बेस्ड होता की तुम्ही जर बघितलं तर राईट फ्रॉम इंडियन लाईक सबकॉन्टिनेंट ऑल द वे अप टू बाली इकडे सगळीकडे तुम्हाला हिंदू मंदिरं दिसतात. ॲब्सोल्युटली. मात्र नंतर आज तुम्ही बघाल तर या देशाचे रिलिजन्स वेगळे आहेत. कुठे मुस्लिम आहे, कुठे बुद्ध आहे, कुठे हे आहे. हिंदू रिलिजन तुम्हाला रेअरली असेल. बरोबर. दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग की थ्रू आउट द पिरियड आपण कोणावरती आपला धर्म लादला नाही. हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. मात्र तिथे जे त्या धर्माचं मार्केटिंग झालं सम ऑर दी अदर वे इट्स मार्केटिंग ओनली ना जे काय आहे ते की तुम्ही हे रिलिजन जॉईन करा आणि यू विल हॅव दिस काइंड ऑफ लाईफ अँड दिस काइंड ऑफ बेनिफिट्स मे वाय दिस रिलिजन इज मोर लॉजिकल सम वे. बरोबर. तर याच्यामुळे ते सगळं झालं आणि त्याच्यानंतर आज त्या देशांचे धर्म वेगळे आहेत. बरोबर. मी काय असं म्हणत नाही की त्यांचे काय असायला हवे होते, तो काय माझ्या ह्याचा आयडिओलॉजीचा पार्ट नव्हता, पण मार्केटिंग किती महत्त्वाचं आहे हे प्रूव्ह करण्यात आलं. आता कंबोडियाला जेव्हा मी गेलो तेव्हा मी एक अंकोरवाट टेम्पल जे सगळ्यात मोठे आहेत त्याच्यामध्ये मी एक हे बघितलं, स्टोन कार्विंग बघितलं. सो हे स्टोन कार्विंग खूप मोठं आहे बरं का, आणि त्यात समुद्र मंथन दाखवलं. हे 10व्या शतकात बांधलं गेलं 10th सेंचुरीमध्ये आणि राजा सूर्यवर्मन द सेकंड ह्याने ते बांधलं. सो त्या ह्याच्यामध्ये कसं दाखवलं गेलं की मध्ये मेरू पर्वतावर विष्णू आहे. बरोबर. खालती कुर्मावतारात विष्णू आहे की तो मेरू पर्वत स्टेबल राहावा, कारण ती सॉर्ट ऑफ ब्लेंडर होता ना, बरोबर होती. बरोबर. तो स्टेबल राहावा आणि तरी पृथ्वीच्या कोरला भोग पडू नये. ओके. म्हणून खालती कुर्मावतारात विष्णू आहे, म्हणजे कासवाची पाठ टणक असते त्याच्या पाठीवर विष्णू त्याच्यात आहे. वरती मनुष्य अवतारात विष्णू आहे. इकडे 186 देव आहेत, इकडे 186 दानव आहेत. प्रत्येक देवाच्या चेहऱ्यावरचे हावभाव वेगळे आहेत. दानव 2 राहू केतू जे देवांच्या बाजूने होते, ते राहू केतू इकडे राक्षस दाखवलेत या 186 मध्ये. देवांकडे वासुकी नागाची शेपटी आहे, दैत्यांकडे फणा आहे त्याचा, आणि ते घुसळलं जाते असं ते भित्तीचित्र किंवा ते हे आहे स्टोन कार्विंग. इट इज नॉट जस्ट दॅट. 186 देव प्लस 186 दानव 186 प्लस 186 इज 364 आणि मधला विष्णू 365. इट्स अ कॅलेंडर. आणि पूर्वी अशी प्रकाश योजना होती किंवा हे होतं लाईट सिस्टीम होती की वर्षाचा जो दिवस आहे त्या देवाच्या किंवा त्या दानवाच्या चेहऱ्यावरती सूर्याचा प्रकाश पडेल आणि या प्रकारे ते वर्ष मोजायचे किंवा काळ मोजायचे. इट वॉज अ घड्याळ किंवा कॅलेंडर आपण म्हणू शकू, अशा प्रकारे ते होतं. या अशा गोष्टी ज्या सापडतात ना, इट इज मेस्मरायझिंग. एक्झॅक्टली. आणि हे म्हणजे जेव्हा मी आता कंबोडियाला गेलो, जेव्हा मी हे लोकांना यावेळेला सांगितलं, एव्हरीबडी वॉज डॅझल्ड बाय दिस फॅक्ट की सगळ्यांना असं की ओ माय गॉड हे काहीतरी वेगळंच आहे. आणि हे कधीच युरोपातली सगळी म्युझियम्स पालथी घालून कोणाला सापडणार नाही, समथिंग लाईक दिस. सो या हे असं या गोष्टी इंटरेस्टिंग आहेत. याच्यासाठी अमेझिंग. क्विक लास्ट क्वेश्चन. तर इंडियातल्या तुझ्या टॉप 3 फेवरेट डेस्टिनेशन्स आणि ऑल ओव्हर द वर्ल्ड टॉप 3 डेस्टिनेशन्स की म्हणजे या मस्ट विजिट आहेत. हां. ओके. सो इंडियातलं मी एक सांगीन काझीरंगा नॅशनल पार्क. ओके. इट इज रिअली नाईस. तिथली जी सफारी असते ती पण हत्तीच्या पाठीवर नव्हते. सो इट इज अरुणाचल प्रदेशमध्ये. करेक्ट. सो त्यानंतर दुसरं मी एक सांगेन की ते म्हणजे नील आयलंड म्हणून अंदमानला आयलंड आहे. ओके. व्हेरी फ्यू पीपल गो टू नील आयलंड. मोस्टली हनीमूनच गो टू नील आयलंड. आणि मला या गोष्टी आवडतात की जायचं आणि रिलॅक्स करायचं, जर ती डेस्टिनेशन तशी असेल तर नील आयलंड इज रिअली नाईस प्लेस. हे एक दुसरं मी सांगेन. आणि तिसरं मी खूप माउंटन पर्सन नाही आहे तसं म्हटलं तर मला बीचेस जास्त आवडतात. तर याला एक कोवलम बीच म्हणून आहे जो गोव्याचा नाही आहे, जो त्रिवेंद्रमच्या नॉर्थला आहे, तर तो खूप सुंदर आहे. ओके. आणि म्हणजे मला तो आवडण्यामागचं अजून एक कारण असं की तिथे एक रिदमची एक प्रॉपर्टी आहे जी पूर्वी लिलाज होती आणि इट्स अ प्रॉपर्टी ऑन द सी क्लिफ आणि तिकडनं समोरच्या क्लिफवरती एक असं व्हाईट अँड रेड लाईट हाऊस आहे आणि खूप छान आहे. सो या म्हणजे या 3 जागा मी डोमेस्टिकली सांगू शकेन. आय थिंक या तिन्ही मी नाही केलेत. आय थिंक दिस वुड डेफिनेटली गो ऑन माय बकेट लिस्ट. आणि इंटरनॅशनल. सो इंटरनॅशनल हिअर कम्स द कन्फ्युजन नाव, कारण आता मला जरा केअरफुली चूज करायला लागेल. तर फर्स्ट वन इज ऑफकोर्स माय फेवरेट प्लेस विच इज फ्लॅम. हे एक गाव आहे नॉर्वेमध्ये. नॉर्वे इन नटशेल नावाची एक जर्नी आहे जी वर्ल्ड मोस्ट सिनिक अँड आयकॉनिक जर्नी. हे नॉर्वेमध्ये ते काय नॉर्दर्न लाईट्स. सो दिस इज नॉट पर्टिक्युलर द रिजन जिथं तुम्हाला नॉर्दर्न लाईट्स दिसतात, पण नाही इथनं दिसत नाही. ही समरमध्ये जायची प्लेस आहे. बट नॉर्वे इन नटशेल ही जी जर्नी आहे विच इज द मोस्ट आयकॉनिक जर्नी विच एंटायरली हॅपन्स ऑन पब्लिक ट्रान्सपोर्ट, नॉट ऑन प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट. तर ती मी 2-3दा केली आहे. आणि फ्लाम हा त्याचा मिड पॉईंट आहे. ते एक खूप सुंदर गाव आहे, म्हणजे चित्रातलं गाव असावं असं आहे.
आणि असं एक फियॉर्ड त्याच्यामध्ये येतं, क्रुझेस थांबलेले असतात आणि माउंटन्सच्या मध्ये ते गाव आहे आणि एक नदी येऊन त्या फियॉर्डला मिळते. म्हणजे मी फार कवी मनाचा नसल्यामुळे मी फार छान वर्णन करू शकत नाही त्याचं, पण इट इज समथिंग अमेझिंग, म्हणजे काहीतरी वेगळंच आहे. सो ते मला एक खूप आवडतं. दुसरं मी एक सांगेन ते म्हणजे टास्मानिया. सो ऑस्ट्रेलियाच्या साऊथला टास्मानिया म्हणून एक आयलंड आहे, विच इज त्याचं कॅपिटल आहे होबार्ट. सो युरोपातल्या बऱ्याच सिटीजला मी गेलो आहे आणि होबार्ट ऑल्सोज गॉट इट्स ओन चार्म. तर कुठल्याही युरोपियन सिटीपेक्षा किंवा टाऊनपेक्षा होबार्ट खूप छान आहे. म्हणजे ते ऑस्ट्रेलियात आहे पण. येस, आणि मी त्याला व्हिजिट केलेल्या पहिल्या 100 इंडियन्समध्ये वगैरे असेल, म्हणजे ते इतकं ऑफबीट आहे, कोणीच जात नाही, पण ते खूप छान आहे. आणि लोक जनरली सिडनी, केन्स, मेलबर्न करतात आणि दे लिव्ह ऑस्ट्रेलिया, पण ही एखादी अशी जागा आहे जी खरंच बघितली पाहिजे. खूप सुंदर आहे अँड व्हेरी नाईस फॉर सेल्फ ड्राईव्ह. आता मी जस्ट रिसेंटली आयलंड ऑफ मेदिराला गेलो होतो पोर्तुगालच्या, आणि इट मॅच्ड होबार्ट ॲक्च्युली, पण खूप सुंदर आहे, खूप छान आहे. म्हणजे आयलंड हॉलिडे जर असेल ना, तर मला ते रादर दॅन रिस्ट्रिक्टेड टू वन आयलंड लाईक मॉल्दीव्स काही करायचं नाही, याच्यापेक्षा असा आवडतो ज्याच्यावरती खूप सुंदर रस्ते सेल्फ ड्राईव्हला आणि लॉट ऑफ ॲक्टिव्हिटीज, ॲडव्हेंचर अँड एव्हरीथिंग. सो या, दिस कॅन बी माय सेकंड वन. And third one, which I can tell you, is Yellowknife. ओके. सो Yellowknife हे कॅनडामध्ये आहे आणि कॅनडाच्या नॉर्थला आहे. हे नॉर्दर्न लाईट्स बघायची जागा आहे आणि इट इज नॉट ॲज पॉप्युलर ॲज लॅपलँड इन फिनलँड और अलास्का और नॉर्वेमध्ये ट्रॉम्सो किंवा हॉनेन्सवाग एवढं हे पॉप्युलर नाही आहे, पण इट इज ॲज इट इज नॉट व्हेरी पॉप्युलर. इथे गर्दी नसते फारशी. सो खूप छोटं गाव आहे, नो पॉप्युलेशन, लाईक नो पोल्युशन ॲट ऑल, खूप नो, आणि त्यामुळे ते खूप असं सेक्लुडेड आणि छान आहे. आणि तिथनं रात्री जे नॉर्दर्न लाईट्स दिसतात, हो हो हो, क्या बात आहे. म्हणजे वन्स इन अ लाईफ टाईम माणसाने केलंच पाहिजे. नॉर्दर्न लाईट्स आणि मिडनाईट सन दोन्ही केलं पाहिजे. रात्री 12 वाजता सूर्य जो सेटच होत नाही, ओके, आणि दुसरं म्हणजे नॉर्दर्न लाईट्स. या गोष्टी अशा आहेत की तुम्ही नाही मिस करू शकत. नाही, आपण तिन्ही माझ्या मी लिस्टवर टाकणार आहे डेफिनेटली. आणि भाग्यश्री ट्रॅव्हल्स करतात ना इकडे अरेंज, थँक गॉड. म्हणजे कारण का मी नावही पहिल्यांदाच ऐकली ती, म्हणजे टास्मानिया ऐकलेलं ऑब्व्हियसली, पण फ्लाम पण नाही, पहिल्यांदाच ऐकलं मी. आणि अमेझिंग यार. म्हणजे आता एक प्रश्न असा आहे की आता जेही मुलं किंवा जेही ॲस्पिरंट्स आहेत ज्यांना ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे, कारण का ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये आय डोंट थिंक सो असा काही कुठला कोर्स आहे आपल्या करंट एज्युकेशन सिस्टीममध्ये किंवा कॉलेजमध्ये की असेल एखाद्या वेळेस ट्रॅव्हल आणि काहीतरी बेसिक हॉस्पिटॅलिटीमध्ये काहीतरी असेल साधारण, पण असं काही आहे की ज्याच्यानी जास्तीत जास्त लोकांना त्यांना यायचं आहे टू इवन वर्क ॲज अ जॉब ऑर टू स्टार्ट कंपनी, तू त्यांना काय ॲडवाईस करशील? कारण का यू एम्प्लॉय सो मेनी पीपल, एवढी मोठी टीम आहे तुमची 70 ते 80 जणांची. सो व्हॉट डू यू लुक इन टू अन इंडिव्हिज्युअल, आणि काय म्हणजे काय एखादा प्रोसेस करावा एखाद्याने जो आता रिसेंटली ग्रॅज्युएट होत आहेत किंवा 12वी करत आहेत की त्यांना करायचं ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये ॲज अ करिअर? राईट. सो ऑनेस्टली स्पीकिंग खूप काही करिक्युलम्स असे नाही आहेत जसं तू म्हणलास की जे ट्रॅव्हल ओरिएंटेड असतील किंवा ते म्हणजे थोडे आउटडेटेड आहेत ते. सो माझं असं म्हणणं आहे की एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही ट्रॅव्हलला ॲज अ प्रोफेशन बघत असाल तर तुम्हाला खूप जास्त हॅपनिंग लाईफ मिळणार आहे आणि तुम्हाला कुठलाच एक दिवस तुमच्या आयुष्यातला जेव्हा तुम्ही काम करताय तो दुसऱ्या दिवसासारखा सेम नसणार आहे. बरोबर. सो तुम्हाला जर काहीतरी हॅपनिंग पाहिजे, तुम्ही जर असे आहात की तुम्ही यू आर थ्रिल्ड बाय चॅलेंजेस, तर डेफिनेटली हे प्रोफेशन आहे की तुम्ही त्याचा विचार करू शकता. तुम्हाला जर ह्याच्यात काहीतरी लिफ्ट ऑफ हवा असेल किंवा काय करायचं असेल तर आता अर्थात इंटरनेटमुळे नॉलेज सगळीकडे सगळं अवेलेबल आहे. बरोबर. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुमची भूक किती आहे आणि तुम्ही किती हंगरनी त्याच्या मागे लागताय, तुम्ही किती गो गेटर आहात MBAच्या शब्दात, की तुम्ही जॉग्रफी किती थरली वाचताय किंवा बघताय, मॅप्स तुम्ही कसे बघताय, जस्ट इफ यू आर गेटिंग स्टार्टेड. आणि कारण ट्रेंड्स, हॉटेल्स एका ह्याच्यानंतर सेम असणार आहेत. बरोबर. एक मॉरिशसमधलं हॉटेल, मॉल्दीव्समधलं हॉटेल इज गोइंग टू बी सेम इन सम सेन्स, मोस्ट ऑफ द सेन्सेस, राईट. सो तुमचं जॉग्राफिकल रिडिंग कसं आहे, तुमचं त्याला म्हणजे म्हणल्याप्रमाणे अप्रोच कसं आहे, तुम्ही ते किती डायमेन्शन्समध्ये तुम्ही ते डेस्टिनेशन एक्सप्लोर करताय किंवा विचार करताय, ह्याच्यासाठी युट्यूबवरती व्हिडिओ बघणं, हे करणं, ते रिसर्च खूप महत्त्वाचं आहे. रिसर्च खूप महत्त्वाचं आहे. आणि मी म्हणल्याप्रमाणे की एक्सपोजर मे बी लेट येईल, असं नाही होणार की तुम्ही आज ट्रॅव्हलमध्ये काम करायला सुरुवात करणं, उद्या तुम्हाला ट्रिप मिळाली, तुम्ही 10 गोष्टी बघू आलात. बरोबर. हे नाही होणार आहे. इट इज व्हेरी हायली अनलाइकली. बरोबर. पण त्यामुळे तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करायला जमणे
आणि हे व्हिज्युअलाइज तुम्ही केव्हा करणार जेव्हा तुम्हाला एक बेसिक नॅक येणार आहे त्या गोष्टीतली correct. की तुम्हाला कळतं की ओके इफ इट इज मॉली मग ठीक आहे मी तुला मगाशी म्हटल्याप्रमाणे की 3 ट्रान्सपोर्ट मोड्स आहेत हा मग यातला कुठला चूज होऊ शकतो मग एक्झॅक्टली कसं ते दिसणार आहे वॉट एक्सपिरियन्स माय क्लायंट इज गोइंग टू गेट हे जर तुम्ही इथे बसून व्हिज्युअलाइज करू शकाल आता जेव्हा पेपरामध्ये एखाद्या डेस्टिनेशनबद्दल येतं किंवा एखादा असं डेस्टिनेशन येतं तर आमच्याकडे क्लायंट येतो आणि आम्ही नाही गेलो तर आम्ही हाऊ डू वी सेल इट और हाऊ डू वी राईट अबाउट इट इज बाय व्हिज्युअलायझिंग इट बरोबर. अँड हाऊ डू वी डू दॅट और वाय आर वी एबल टू डू दॅट इज बिकॉज वी हॅव सीन द वर्ल्ड ॲज वेल एज आम्ही रिसर्च केलेला आहे ह्याच्यातला जो काय आहे तो सो हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. अरे तू जसं म्हटलास की 100 लोकांची जर ट्रिप असेल 96 लोक जरी हॅपी झाली तरी 4 लोक ते वाईटच जे अनहॅपी आहेत तेच रिव्ह्यू टाकणार आहेत. करेक्ट 96 लोक रिव्ह्यू टाकणारच नाही. बरोबर. तर त्यामुळे यू हॅव टू गिव्ह देम अन एक्सपिरियन्स विच कॅन ते रिमेंबर थ्रू आउट द लाईफ. सगळ्यात मेन पार्ट आहे. तर आणि जसं टीम आहे तुझी आत्ता असं तर तुम्ही काय असं मोटिवेशनसाठी इन्स्पिरेशनसाठी असं काय करतात सो दॅट म्हणजे टीमला पण असं त्याच्यामध्ये मजा येते. एकतर ऑब्व्हियसली त्यांना बाहेर जायला मिळतं ते तर आहेच छान पण त्याच्या व्यतिरिक्त असं काय आहे की जे सो अपार्ट फ्रॉम रेग्युलर मी तुला म्हणलं रेग्युलर कंपनीजमध्ये टार्गेट्स इन्सेंटिव्ह या सगळ्या गोष्टी तर काम करतात बिकॉज मनी इज द बेस्ट मोटिवेटर. बरोबर. पण ते सोडून व्हॉट वी ट्राय टू गिव्ह देम इज एक्सपोजर. ओके जे आता तू बोललास की ट्रिपवर जायला मिळतं सगळ्या लोकांना नाही मिळत लीडर्सला जनरली मिळतं बट तरी आम्ही ट्राय करतो की प्रत्येक सीझनला सेल्स स्टाफमधले सुद्धा काही जण किंवा ज्यांचे टार्गेट्स कम्प्लीट आहेत किंवा हे आहेत अँड दॅट इज नॉट जस्ट द ओनली क्रायटेरिया. ओके की एखादा माणूस दाखवतोय दॅट ही इज इगर टू लर्न ही इज अ कीन लर्नर की त्याला तुम्ही नवीन 4 गोष्टी द्या आणि तो करून दाखवतोय. बरोबर. वी ट्राय टू सेंड हिम ऑन अ लोकेशन. मी त्याला काही पूर्ण जग दाखवू शकणार नाही ना माझी कंपनी मला पूर्ण जग दाखवू शकणार आहे पण त्यांनी तुम्हाला जर एक ती नॅक आली तो अंदाज आला की काम कसं करायचं आहे कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत कुठल्या गोष्टी 4-4 वेळा बघायच्या आहेत फॉर एक्झाम्पल कॉस्टिंग कसं वर्क होतं वगैरे इथपासनं या गोष्टी कशा वर्क होणार आहेत हे जर त्याला लक्षात आलं ना देन ही इज अ बेटर एसेट फॉर युअर कंपनी ॲज वेल राईट. सो अशा प्रकारे आम्ही अपार्ट फ्रॉम मॉनिटरी वॉट वी कॅन से मोटिवेटर्स आम्ही ट्राय करतो की त्यांना एक्सपोजर मिळावं. ओके. ह्याच्याशिवाय कित्येक असे सेमिनार्स असतात ट्रेनिंग्स असतात आजकाल ऑनलाईन ट्रेनिंग मॉड्यूल्स काढले प्रत्येक कंट्रीनी वी इन्सिस्ट ऑन दॅट यू कम्प्लीट देम. बरोबर. त्याच्यावरती त्यांचा मॉनिटरी बेनिफिट डिपेंड राहतो की तुम्ही हे करा ते करा या 4 तुम्ही एक्झाम्स द्या तुम्हाला आयडिया येईल की इथे एक्झॅक्टली तुम्ही काय विकायचं तुम्हाला काय दाखवायचं आहे आणि हे तुम्ही जेवढं हे करून बोलणार आहात ना इथे कॉन्फिडेंटली बोलणार आहात की आता काही जण आमच्याकडे असे ज्यांची इतकी नॅक क्रिएट झाली आहे दे हॅव नॉट बीन टू दोज प्लेसेस पण ते सांगतात सर ते हे जे हॉटेल आहे ना सेंट्रल पार्क जे हॉटेल आहे ना ते जर तुम्ही घेतलं तर डावीकडे पुढे वळल्यावरती क्वीन्स तंदूर नावाचं रेस्टॉरंट आहे तिथे तुम्ही ना परेश भाईला सांगा माझं नाव 1 नंबर जेवण देतो. क्लायंटच्या कॉन्फिडन्सची लेवलच वेगळी आहे आणि मग त्याच्यानंतर ना ही विल लुक एट यू नॉट ॲज यू नो 10 अदर ट्रॅव्हल एजंट्स. तो बघेल की हा माणूस तर म्हणजे हा ह्याचं पॅन कार्ड सिंगापूरचं असल्यासारखं बोलतोय राईट आणि मग तुम्ही डिफर होता. बरोबर. सो हे प्रत्येक एम्प्लॉईला शिकवणं प्रत्येक सेल्समध्ये शिकवणं मी सेल्स आहे त्यामुळे मी त्याच्याबद्दल जास्त बोलतो. बरोबर. हे जास्त महत्वाचं आहे. सो त्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करतो. ओके. आता जसं आपण बोललो ChatGPT AI येते तर आजकाल ते पण आयटनरीज प्लॅन करतात ठीक आहे मग असं फ्युचरमध्ये होईल की लोक त्या आयटनरी कदाचित बुक करून डायरेक्ट त्याकडनंच काय तिकीट्स वगैरे जमलं कदाचित ते पण बुक होईल असं काही सिनारिओ तुला प्रेडिक्ट करता येईल कुठे काय. सो मी तुला सांगतो AIचं मला आता एक जाणवलं की AI ChatGPT म्हणजे इट इज ऑन द राईज ऑफकोर्स बट आत्ता 2-3 जण रिसेंट एक्सपिरियन्स आहे माझे आत्ता ChatGPT आल्यानंतर की लोक ChatGPT थ्रू आयटनरीज घेऊन आले होते आणि त्या आयटनरीज रिडिक्युलस होत्या. ओके. म्हणजे कारण अल्गोरिदम जो असतो ना तो त्याला जो डेटा फीड केला होतो त्याच्यातनं काम करतो बरोबर. सो ह्याच्यातनं ज्या गोष्टी आल्या होत्या ना त्याचे रिझल्ट खूप रिडिक्युलस होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी फुकेत क्राबी बँकॉकची आयटनरी केली होती आणि त्यांनी फुकेतला 2 रात्र त्यानंतर क्राबीला 2 रात्र आणि बँकॉकला 2 रात्र असं केलं होतं. आता हे जे सगळा सिनारिओ होता याच्यामध्ये क्राबीवरनं बँकॉकला जेव्हा जायचं आहे तुला तेव्हा त्यांनी जर्नी डिफाईन केली नव्हती. ओके. ओके. इट इज अ फ्लाईट जर्नी यू कांट गो बाय यू कांट गो बाय कार यू कांट गो बाय ट्रेन या गोष्टी किंवा फॉर एक्झाम्पल कोसामुई वरनं इकडे यायचा चीपेस्ट मार्ग ते काय दाखवतं तुम्ही
शोअरला या, 3 तासाची बोट घ्या, 4 तास ड्राईव्ह करा, देन यू विल रीच फुकेत. करेक्ट. कारण जो चॅट जीपीटी थ्रू आयटनरी करतो किंवा जो प्राइस सेन्सिटिव्ह आहे तो त्याच्याकडे बघतो की प्राइस कुठे असते. करेक्ट. सो अशा काही मेजर गॅप्स राहून जातात. चॅट जीपीटीला अजूनही हे माहित नाही की मंगळवारी लुव्र म्युझियम बंद असतं. सो तुझं पॅरिसला त्या दिवशी पाठवलं तुझ्या क्लायंटला, यू आर स्क्रूड. मी एकदाच येणार आयुष्यात पॅरिसला, तुला तारीख सजेस्ट करताना बघता नाही आलं. करेक्ट. सो या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत ना, या ब्रिज करायला अल्गोरिदमला अजून बरंच ॲडव्हान्स व्हायचं आहे आमच्या सेक्टरमध्ये. कारण तू लक्षात घे, प्रत्येक क्लायंट वेगळा आहे, प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी आहे आणि अतिशय बारीक 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 गोष्टी आहेत त्याच्यात. ओके. फॉर एक्झाम्पल लावतो, माझे काही असे कम्फर्ट लेवल क्लायंट्स असतात. यांचं कसं असतं की सकाळी 10च्या अलीकडची ट्रेन द्यायची नाही आम्हाला, किंवा सकाळी 10च्या आधी आम्हाला बाहेर काढायचं नाही हॉटेलमधनं. मी अशा आयटनरीज करायला शिकलो आहे की ज्याच्यामध्ये त्यांची ट्रेन 10 वाजता असते, ती 2ला पोचते. ह्याच्याने फायदा काय होतो, त्यांना ब्रेकफास्ट करून ट्रेनमध्ये बसता येतं. ट्रेनला पॅन्ट्री आहे अशी मी बघतो, त्यांना ट्रेनमध्ये जेवता येतं. 2ला ते पुढच्या लोकेशनला पोचतात, 2ला स्टँडर्ड चेक इन टाईम असतो, त्यांना रूम मिळते. बरोबर. चॅट जीपीटी काय करणार आहे, सकाळची 7ची पहिली ट्रेन तुला दाखवतो का ती स्वस्त आहे, किंवा त्यांनी तू लवकर पोचतोयस. पण जो ट्रॅव्हलर टाईप कुठला आहे त्याच्यावर हे चॅट जीपीटीला कोणी फीड करतंय का? जो माणूस टाकतोय तो कोण आहे हे चॅट जीपीटी थोडी ओळखते. बरोबर. त्याच्याकडे एक स्टँडर्ड आयटनरीजचा सेट आहे, त्यातली एक तो काढून देणार आहे. करेक्ट. आणि दो आय अंडरस्टँड की हा मे बी दिस कॅन बी अ थ्रेट इन फ्युचर. करेक्ट. पण ॲटलिस्ट मी तुला म्हणतो, वेन इट कम्स टू ट्रॅव्हल अँड वेन इट कम्स टू दीज मायन्यूट रिक्वायरमेंट्स, जे मी तुला म्हटल्याप्रमाणे की ज्या टीजीवर मला काम करण्यात इंटरेस्ट आहे ते यासाठी जात नाहीत. बरोबर. आणि तो टीजी नो मॅटर हाऊ मेनी जनरेशन्स चेंज और पुढे आली तरी एकदा माणसाला लक्षात आलं ना की हे कम्फर्टचे पैसे आहेत की तो ते द्यायला हे करत नाही. बरोबर. सो या दॅट इज हाऊ इट इज. राईट. पण असं तुला काय वाटतं का की चॅट जीपीटी किंवा AI वापरून तुझं काय काय म्हणजे अशा काय गोष्टी AIने कराव्या की तिकडे तुमचं टास्क इझी होतील? सो वॉट AI कॅन डू, आता मी एक रिसेंटली किंवा जर असं कोणी तुला काही बनवून दिलं एखाद्या वेळेस की जे ट्रॅव्हल इंडस्ट्रीसाठी किंवा दॅट कॅन बी अ गेम चेंजर फॉर अ ट्रॅव्हल एजन्सी विच इज डीलिंग पर्सनली, पण ऑन द बॅक एंड तुझं सोय इझी होतं म्हणजे एक्झिक्युशन किंवा काय पण असं. या मी आता एक रिसेंटली एक ॲप बघितलं. इट इज नॉट AI. मी म्हटल्याप्रमाणे मी अजून थोडासा मागच्या जनरेशनचा आहे, सो माझी प्रगती ॲपपर्यंत आहे. पण इट इज अबाउट ॲप अँड ॲप. तर ते असं होतं की एक कंपनी आहे आमची, पार्टनर कंपनी, ज्यांच्यावर आम्ही युरोपचे ग्रुप्स करतो. सो दे हँडल द लँड पार्ट अँड वी हँडल पीपल, असं आहे. तर त्यांचं एक ॲप होतं. ते ॲप इतकं सिम्पल आहे, त्याच्यात तुमची आयटनरी डेली, ओके, सगळे व्हाउचर्स तुमच्याकडे त्याच्यामध्ये आहेत, ओके, त्याच्यामध्ये सगळे मॅप्स आहेत, डिस्टन्सेस किती आहेत, काय आहेत हे. त्याच्यामध्ये एक चॅट विंडो आहे की मला जर शंका आली तर मी ते मेसेज टाकून ठेवायचं, कारण नॉट ऑलवेज मला फोनवर बोलायला वेळ. बरोबर. मेसेज करून ठेवायचं की उद्याचं जेवण इकडचं इकडे घेता येईल का, किंवा जेवायला नंतर जाता येईल का, आधी हे साईटसिंग म्युझियमचं घेता येईल का, हे सगळं करणारं एक होतं. ओके. आणि याच्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या रिलेटेड लोकांचे कॉन्टॅक्ट होते की ड्रायव्हर कोण आहे, हा कोण आहे, तो कोण आहे, गाईड कोण आहे, हॉटेलचा नंबर काय आहे, यु नो हॉटेलला तुमच्या कुठल्या रूम्स बुक आहेत, कन्फर्मेशन नंबर्स काय आहेत, हे सगळं त्या एका ॲपमध्ये ती ट्रिप असं हे होतं. आणि त्याच्यात मल्टिपल ट्रिप स्टोअर करता याच्या. ओके. ती एकदा स्टोअर झाली, जनरली काय असतं, फॉर एक्झाम्पल आता Booking.comचं ॲप कुठपर्यंत जातं की तुझे 4 हॉटेल्स त्याच्यामध्ये दिसतात. करेक्ट. ह्याच्यामध्ये सगळं दाखवलंय की हॉटेल टू कसं आलायस, तुझं आजचं रुटीन काय आहे, तू काय काय गोष्टी बघणार आहेस, येतं लक्षात. हे जे डिटेलिंग आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी असे काही सेक्टर्स केलेत विथ दॅट ॲप, जे सेक्टर्स मी बघितले नाहीत आणि माझ्या पाठीवरती 30 लोक आहेत आणि त्यांतल्या एकालाही कळलं नाही की ही माझी पहिली ट्रिप आहे. दॅट ॲप वॉज सो इफेक्टिव्ह. कारण त्यांनी प्रत्येक ठिकाणी मला सांगितलं होतं की आता उजवीकडे वळ, लिटरली लाईक गुगल स्ट्रीट व्ह्यू. अमेझिंग. की मला काहीच बघायला लागलं नाही. इट वॉज व्हेरी इझी, म्हणजे जस्ट कनेक्टिंग डॉट्स अगेन. बरोबर. आणि त्याच्यात सुद्धा असं होतं की कुठेतरी 5-10% थोडं हे होतं की नो म्हणजे यू पॅनिक की हा डेड एंड दिसतोय, काय गडबड आहे, यू जस्ट हॅव टू कीप काम, दॅट्स इट. म्हणजे आमच्या धंद्यात 2च गोष्टी महत्वाच्या आहेत, एक तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ. बरोबर. हे असलं की सगळं शक्य आहे. आणि जेव्हा आम्ही फिरतो स्वतःसाठी किंवा यु नो फॉर सोलो वगैरे हे जे असेल तर कोणाशी बोलायची लाज बाळगायची नाही. हे केलं तर मग सगळं शक्य आहे. सगळ्या जगातले सगळे एअरपोर्ट सेम असतात, सगळ्या जगातले ट्रेन स्टेशन सेम असतात. वेगळ्या भाषेत लिहिलं असेल पण डिपार्चरचा अर्थ डिपार्चरच होतो आणि अरायव्हलचा अर्थ अरायव्हलच होतो. बरोबर. करेक्ट. आणि आज तर गुगल ट्रान्सलेट आलंय, तू फोटो काढला ते ट्रान्सलेट करून सांगतो तुला. सो हे काही सगळ्यात मोठा गेम चेंज केला तो म्हणजे जीपीएसने ट्रॅव्हल इंडस्ट्री. सगळ्यात मोठा. आज कुठल्या लोकेशनला यायला तुला गाईड नकोय. एक्झॅक्टली. राईट.
सो त्या ॲपनी मला खूप मदत केली. आणि तसं एक रिलेटेड म्हणजे कॅनडामध्ये और ह्याच्यामध्ये युरोपमध्ये एक माउंटेन ट्रेल्स रिलेटेड ॲप आहे ओके. की जिथे रेंज सुद्धा नसते, तिथे ऑफलाईन मॅप्स थ्रू ते हायकर्सना गाईड करतं की तुम्हाला जवळचा डिस्ट्रेस पॉईंट कुठे आहे, जवळची लिटरली पाणी प्यायचा डिस्पेन्सर कुठे आहे किंवा टॉयलेट कुठे आहे, किंवा तुम्ही कुठल्या ट्रेलला आहात, तुम्ही किती वेळा पोहोचणार आहात, वरती वेदर कसं आहे, खालती वेदर कसं आहे, एव्हरीथिंग. ओके. अँड इट इज ऑल अपडेटेड फॉर दॅट डे ऑफलाईन. लाईव्ह अपडेट नाही आहे ह्याच्यामध्ये. सो काही गॅप्स आहेत, पण जरी रेंज नसेल तरी ही माहिती मिळते. सो हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ही जी म्हणतोस ना AI किंवा याच्यातली ॲपमधली प्रगती, ही ट्रॅव्हल एजंट्सना पण या ठिकाणी खूप मदतीची ठरते. ओके. 100%. अमेझिंग. Yeah. लास्ट एक प्रश्न. हो. असे 3 डेस्टिनेशन्स परत जगातले जिथे मी नाही जाणार. जिकडे तू गेलाच नाहीयेस अजून गेलो नाही. पण जायचंय म्हणजे Definitely. क्रेझी असू शकतील ते, म्हणजे काही पण, एनी कंट्री इट कॅन बी, म्हणजे डेंजरस पण असू शकते. घरवाले कदाचित सोडणार नाही, बायको पण नाही सोडणार, पण तुला जायचंय. नाही, बायको जा म्हणेल. अच्छा, बायको. एनिवे, सो असे डेस्टिनेशन्स. सो पॅटागोनियाला मला जायचं आहे अजून. पॅटागोनिया एक नॅशनल बाग आहे जी अर्जेंटिनाच्या साऊथला आहे. ओके. आणि इथनं लुनार एक्लिप्स सगळ्यात अमेझिंग दिसतं. ओके. सो दॅट इज वन प्लेस विच आय वॉन्ट टू गो. दुसरी एक मी सांगेन जिकडे मला जायचं आहे ती म्हणजे फेरोए आयलँड्स म्हणून आयलँड्स आहेत. बऱ्याच वेळेला आपण त्या आयलँडच्या फुटबॉल टीमला अर्धा गोल खाताना बघतो, ह्याच्या पलीकडे आपल्याला माहित नाही फारसं, बट इट इज वन ऑफ अ काइंड. कुठे? फेरोए आयलँड्स हे डेन्मार्कच्या थोडं नॉर्थ वेस्टला येतं. ओके. आणि इट इज व्हेरी ब्युटिफुल. खूप सुंदर. म्हणजे जगातलं एवढं छान मी फोटोजमध्ये बघितलं आत्ता, पण तेवढं छान मी खरंच काही बघितलं नाही. खूप छान आहे. आणि असे क्लिफवरती विलेजेस वगैरे आहेत, आणि क्लिफ जिथे संपते समुद्रात तिथनं वॉटरफॉल्स वगैरे खाली पडतात. सो काहीतरी वेगळंच आहे, खूपच भारी आहे. दॅट इज सेकंड प्लेस जिथे मला जायचं आहे. अँड थर्ड प्लेस थोडं कन्फ्युजन आहे मी यातलं कुठलं सिलेक्ट करू, बट आय विल से की श्रीलंकामध्ये एक, म्हणजे फारच जवळ आहे आपल्या खरं तर. श्रीलंकामध्ये एक अशी ट्रेल आहे, त्याला रामायण ट्रेल म्हणतात, आणि त्याच्यामध्ये रावणाशी रिलेटेड साईट्स ते लोक दाखवतात. ओके. ह्याच्यात रावणाचा एक राजमहाल आहे, जो जलमहाल आहे, आणि तो समुद्राच्या खाली आहे. वाव. आणि तो बघायला स्कुबा डायव्हिंग करत जायचं असतं. वाव. सो या समथिंग लाईक दॅट. अमेझिंग. हे असे आहेत. आणि एक शेवटची अजून एक सांगतो, चौथी मिळालीच म्हणून. केनियामध्ये सफारी होतात. सफारीज मी केलेल्या आहेत. सेरेंगेटी जसे मोस्ट पॉप्युलर. या, सो सेरेंगेटी इज इन टांझानिया. अच्छा, ओके. गोरंगोरो अँड टांझानिया. गोरंगोरो. सेरेंगेटी इज इन टांझानिया. केनियामध्ये मसाई माराला हे होतात. त्याच्यात हॉट एअर बलूननी सफारी होते. सो हॉट एअर बलून वर उडत असतं, आणि खालनं असे विल्डर बीस्टचे कळप जात आहेत, किंवा चित्ते चेज करतात हरणांना वगैरे. आणि फॉर द कपल्स हॉट एअर बलूनमध्ये कॅन्डल लाईट डिनरची डेट पण असते. काय? येस. सो इट्स ऑफकोर्स प्राइसी और कॉस्टली, बट इट इज वन्स अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स जो खूप भारी आहे. सो या काही गोष्टी मला करायच्या आहेत. अमेझिंग. तर आय थिंक यशोधन हा खूप अमेझिंग इन्साईट आणि पॉडकास्ट झालेला आहे आपला. आमच्या व्ह्युअर्सनाही खूपच इन्फॉर्मेशन मिळणार आहे. एकतर फार नवीन डेस्टिनेशन्स आम्हाला तुझ्यामुळे कळाले. एकतर आम्हाला म्हणजे या ट्रॅव्हल इंडस्ट्रीचं आपण एवढंच बघतो की ट्रॅव्हल इंडस्ट्रीला म्हणजे की तिकीट करणं आणि प्लॅन करणं वगैरे वगैरे वगैरे, पण तू जो इन्साईट आज शेअर केला आहेस तो खूप नेक्स्ट लेवल आहे. आणि आय थिंक आमच्या व्ह्युअर्सनाही तो खूपच इन्साईटफुल असणार आहे. तर व्ह्युअर्स, तुम्हाला काही प्रश्न असतील फॉर ट्रॅव्हल इंडस्ट्री रिलेटेड, किंवा या लाईनमध्ये तुम्हाला यायचं असेल, किंवा आमच्या व्ह्युअर्सना जर काही बुकिंग करायचं असेल फॉर द डेस्टिनेशन्स दॅट ही मेन्शन्ड स्पेसिफिकली, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. तर डेफिनेटली तुम्ही कमेंट करा. मी ट्राय करू मॅक्सिमम की यशोधन त्या उत्तरांना रिप्लाय करेल. तर यशोधन, थँक्यू सो मच. एकदा आमच्या व्ह्युअर्ससाठी प्लीज त्यांना सांगशील की तुला कसं वाटलं, आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा प्लीज. ऑफकोर्स. माझा हा पहिलाच पॉडकास्ट होता, बट ज्याप्रमाणे माझी पहिली ट्रिप होती, कोणाला कळत नाही, तर आय होप कोणाला कळलं नसेल. पण या, इट वॉज सो मच फन. आणि बऱ्याच गोष्टी ज्या रेग्युलरली मी एक्सपिरियन्स करतो त्यासुद्धा अशा कुठे बोलल्या जात नाहीत. म्हणजे अपार्ट फ्रॉम घरी आल्यावरती ट्रिपवरनं, जसं मी मगाशी मयुरेशला म्हणत होतो की एक स्टँडअपचा एपिसोड असतो झालेल्या अनुभवांचा, पण तो तेवढा पुरता मर्यादित राहतो, ज्या पलीकडे तो कुठे जात नाही. सो फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू आज हे सगळं शेअर करायला मजा आली. इनफॅक्ट तुझ्याशी बोलताना मला खूप गोष्टी आठवल्या पण, ज्या अदरवाईज मी काही लिहून वगैरे ठेवत नाही, त्यामुळे लक्षात राहत नाहीत. सो या, इट वॉज सो मच फन आणि मजा आली. थँक्यू फॉर कमिंग. येस. अँड ऑल द बेस्ट फॉर एव्हरीथिंग.